फूड ब्लॉगर म्हणलं की ओय होय 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 असं ते म्हणतात ना आणि चीज टाकत असतात, तर तेच डोळ्यापुढे येतं. स्ट्रीट फूड कॅन बी तुमचं नॉर्मल टोफू साठे किंवा चिकन साठे किंवा कॉक्रोचेस आणि स्कॉर्पियन्स आणि ग्रास हॉपर्स पण असू शकतात. म्हणजे जर ट्रॅव्हलमध्ये जर तुम्ही फूडचं प्लॅन केलं ना, तर ती काय मेमोरेबल ट्रिप होऊन जाते. मला असं वाटतं अस्सल जो पदार्थ असतो तो खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये होतो. एखादी गोष्ट मी लहानपणापासून खातोय तर माझ्या आठवणी असतात, त्यामुळे ती गोष्ट वाईट जरी असली तरी मला तीच जवळची वाटते. तू भारत फिरलायस? मी म्हणलं हो. मुंबईत लोकलने प्रवास केलायस? मी म्हणलं हो केलाय. तो म्हणला तू जगात कुठेही फिरू शकतोस. खरं तर पैसे कमी असताना फिरण्यात जास्त मजा असते असं मला आत्ता जाणवते. फिरल्यामुळे काय झालं माहिती आहे का, की मी ना खूप साऱ्या माणसांना भेटत गेलो आणि हे पुस्तक वाचल्यासारखं असतं की म्हणजे माझं अस्तित्व जे आहे किंवा आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते फिरण्यामुळे आणि खाण्यामुळेच मी सांगतो. टुरिस्ट टू ट्रॅव्हलर म्हणजे साईट सीइंगपासून अनुभवापर्यंत पोहोचायचं आहे असं मला वाटतं. तर मी म्हणलं खरं सांगू का, उद्यापासून पेपर आहे असं मला वाटतं. कारण पहिल्यांदा आयुष्यात फिरणारे चांगला कलाकार व्हायचा असेल तर तू पहिला भारत फिर, की आधी महाराष्ट्र फिरावा, मग भारत फिरावा आणि मग जग फिरावा. नमस्कार अँड वेलकम टू वीणा वर्ल्ड्स अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट. आज आपल्याबरोबर असं कोणीतरी आहे ज्याने फूड ब्लॉगिंगला एक नवीन डेफिनेशन दिलं आहे. सुकीर्त गुमास्ते. सुकीर्त फक्त फूडचे व्हिडिओज नाही काढत, पण त्याच्या पाठच्या स्टोरीज, त्याचे ओरिजिन्स ह्याबद्दल आपल्याला खूप सांगतो त्याच्या यूट्यूब चॅनलवर. सुकीर्त, थँक्यू सो मच की तू आमच्या ह्या अराउंड द वर्ल्ड पॉडकास्टमध्ये आज आला आहेस. आणि गेले काही दिवस मी तुझे यूट्यूबवर व्हिडिओज बघतो आहे, इंस्टाग्रामवर व्हिडिओज बघतो आहे. म्हणजे मी जास्त एक्सायटेड आहे आजच्या या एपिसोडसाठी, कारण फूड, मी असं नेहमी म्हणतो की फूड इज समथिंग ज्याच्यातून आपल्याला खूप काही काही शिकायला मिळतं. आणि खूप लोकांना असं वाटतं इंडियन फूड म्हणजे एकच टाईप ऑफ इंडियन फूड आहे. बरोबर. तर मी आणि माझी को फाउंडर सुनीला, आम्ही दोघांनी एक पॉडकास्ट केलं होतं की इंडियातले 28 राज्य आणि 28 डिशेस. पण तुझे व्हिडिओज बघितल्यानंतर, कारण त्या 28 राज्यांमध्ये एक राज्य महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात आम्ही वडापाव, मिसळ आणि हे बोललो होतो. आणि तुझे हे सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर मी असं म्हणालो की अरे, महाराष्ट्रातच एवढी व्हरायटी आहे, एवढे वेगवेगळे टाईप्स ऑफ डिशेस आणि हे सगळे आपल्याला बघायला मिळतात. सो हे सगळं बघितल्यानंतर जे काय आज आपण चर्चा करणार आहोत त्याच्यासाठी टीम तर एक्सायटेड आहेच, पण मी जास्त एक्सायटेड आहे. मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. परत फिरणं आणि खाणं याच्याविषयी गप्पा मारणं खूप मजा असते. मजा जी आहे ती वेगळीच असते. ऑसम. सो सुरू करूया. पण असे काही लिसनर्स किंवा व्ह्युअर्स असतील ज्यांना तुझी ओळख नाही आहे, तर असे बरेच लोक असतील. म्हणजे तू खूपच फेमस आहेस. आज जर युट्यूबवर आपण बघितलं तर तुझं चॅनल किंवा उर्मिलाजींचं चॅनल खूपच फेमस आहे. सो तरीही तुझं एक इंट्रोडक्शन तुझ्या तऱ्हेने काय देशील? तर नमस्कार मंडळी, मी सुकीर्त गुमास्ते आणि कॉन्टेंट क्रिएटर आहे. सुकीर्त जी नावाचा माझा चॅनल आहे आणि ॲक्च्युली उर्मिला निंबाळकर नावाचा आमचा अजून एक चॅनल आहे आणि मी को फाउंडर आहे. अथांग कॉन्टेंट क्रिएशन नावाची आमची कंपनी आहे. छोट्याशा हॉलमध्ये प्रवास चालू झाला होता 2018 साली आणि आता आमची छान कंपनी आहे, टीम आहे. आम्ही 2 चॅनल रन करतो, उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त जी. एक जो आहे तो मेकअप, स्किन केअर, लाईफस्टाईल स्त्रियांसाठीचा तो चॅनल आहे आणि दुसरा सगळ्यांसाठीचाच आहे, सुकीर्त जी, फिरण्याचा आणि खाण्याचा. आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब सगळीकडे पकडून जातं. जवळजवळ 4 मिलियनपर्यंत आपली फॉलोअरशिप आणि छान प्रेक्षक वर्ग मराठीत तयार झालाय. ऑसम, कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, थँक्यू. आणि आपण दर आठवड्याला या दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. आपण वेगवेगळे शोज आणत असतो. आणि तो लेटेस्ट शो जो आहे तो आहे महाराष्ट्र फूड टूर. सो आपण ऑफकोर्स महाराष्ट्र फूड टूरवर डिस्कस करूयाच, पण मला त्या मेन इनिशियल गोष्टीकडे जायचं आहे की हे इन्स्पिरेशन कुठून आलं की मला एक फूड आणि ट्रॅव्हलचा हा चॅनल बनवायचा आहे. कारण आज जर आपण बघितलं, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, कुठेही असो, कॉन्टेंट खूप आहे. खूप लोक स्वतःला फूडीज म्हणतात, खूप लोक स्वतःला फूड एन्थुझियास्ट म्हणतात, फूड ब्लॉगर म्हणतात, सगळं बरोबर. पण जे काय तू अचीव्ह केलं आहे गेल्या 5 की 6 वर्षांमध्ये, बरोबर, ते वेगळंच आहे. क्योंकि कारण मी असं म्हणणार नाही की आय विल कॉल यू अ फूड ब्लॉगर. हो, कारण मला ना फूड ब्लॉगर म्हणलं की ओय होय 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 असं ते म्हणतात ना आणि चीज टाकत असतात, तर तेच डोळ्यापुढे येतं. त्यामुळे मला स्वतःला फूड ब्लॉगर नाही आवडत. म्हणून मला तुझी आयडेंटिटी फूड ब्लॉगरच्याही
खूप वर आहे. म्हणून मी असं म्हणेन की ही आयडिया कुठून आली? म्हणजे ती पहिली डिश होती का? किंवा ते असं पहिलं ड्रिंक होतं की काय होतं ज्याच्यातून तुला असं वाटलं की हा चॅनल आपण केला चालू पाहिजे? केलं. ऍक्च्युली मी म्हटलं तसं की उर्मिलाचा चॅनल चालू केला आम्ही 2018 साली आणि पहिले 2-3 वर्ष आम्हाला काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. हम्म. तरी आम्ही करत होतो. तेव्हा मराठी चॅनल सुद्धा खूप कमी होते करेक्ट. आणि त्यावेळेस मी उर्मिलाचं सगळं बघत होतो. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही तिघच जण फक्त होतो. आमचा एडिटर मित्र होता, मी आणि उर्मिला. म्हणजे कॉफी करण्यापासून ते कॅमेरा करण्यापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी मी करत होतो आणि मी काम पण करत होतो. स्टोरीटेलमध्ये मी ॲज अ पब्लिशिंग मॅनेजर म्हणून काम करत होतो. आणि तेव्हा काय व्हायचं की दर आठवड्याला उर्मिलाला करायला लागायचं आणि मग त्यावेळेस तिला कधीतरी ब्रेक मिळावा म्हणून मध्ये एखादा मी ट्रॅव्हलचा व्हिडिओ करायचो. ओके. आणि ॲक्च्युली खरं तर जेव्हा म्हणजे 3310 होते नोकिया ठोकळे, हा. तेव्हापासून आम्ही बाईकवर फिरतोय. म्हणजे माझी पहिली ट्रिप मला आठवते की आम्ही कोकणात गेलो होतो बाईकवर आणि सायबर कॅफेमधनं प्रिंटआउट काढले होते मॅपचे. कारण गुगल मॅप वगैरे काही प्रकार हा, नव्हता. काहीच नाही. तर तेव्हापासून फिरत तर खूप होतो. हा. पण आधी पैसे कमी होते त्यामुळे तशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करून खरं तर पैसे कमी असताना फिरण्यात जास्त मजा असते असं मला आत्ता जाणवतंय. तर फिरत होतो आणि मी खूप सारा कॉन्टेंट ट्रॅव्हलचा बघत सुद्धा होतो. हम्म. कारण स्टोरीटेलमुळे मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली युरोप फिरण्याची. त्यामुळे मग ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बघायचो आणि वाटायचं की अरे हे भारी आणि हे मराठीत कमी आहे खूप असं मला वाटायचं. हम्म. हे आपण बनवायला पाहिजे मराठीमध्ये हम्म. असं तेव्हापासून चालू होतं डोक्यात. पण उर्मिलाचा पसारा होता ते आम्ही सांभाळत होतो. मी स्वतः स्टोरीटेलची पण माझ्याकडे जबाबदारी होती. पण एका पॉईंटला असं झालं की आपण कंपनी एस्टॅब्लिश करूया आणि मग मला उर्मिला म्हणली की नाही माझा चॅनल नाही, तू स्वतःचाच वेगळा चॅनल करायला पाहिजे. तर मग तुला मनापासून खूप सारा कॉन्टेंट करता येईल. आणि मग 3 वर्षापूर्वी सुकीर्त जी चॅनल चालू केला. त्याच्या आधी कधीतरी करत होतो तिच्या चॅनलवरती. मग नंतर रेग्युलरली माझ्या चॅनलवरती मग चालू केलं. आणि मग आता हा तुमच्या दोघांचा असा फुल टाइम येस. जॉब झाला आहे. हो, म्हणजे आता कंपनी आम्ही एस्टॅब्लिश करून 2.5 वर्ष झाली, 2-2.5 वर्ष. कंपनी एस्टॅब्लिश केल्या लगेचच चॅनल चालू केला हा. आणि मग प्रॉपर आधी आम्ही दोघं-तिघंच सगळीकडे पळत होतो. पण मग पसारा जसा वाढायला लागला मग तसं छानपैकी टीम, छोटी टीम आहे आमची पण छान टीम मेंबर आम्हाला आले आणि मग आता त्याचं काम फुल फ्लेज प्रोफेशनली मग चालू आहे. मग असं तू म्हणशील का की कारण खूप लोकांना असं वाटतं की सुकितला जे फॉलोअर्स मिळाले आहेत ते ओव्हरनाईट एक सक्सेस आहे. त्यांनी बरोबर. एक व्हिडिओ बनवला असेल, 2 व्हिडिओ बनवले असतील, त्याच्यातून आले. पण त्याच्या पाठची जी मेहनत आहे ती खूप लोकांना कधी दिसत नाही. सो तू असं म्हणशील का की जर तुम्हाला असं कॉन्टेंट क्रिएशन करायचं असेल जे खरंच लोकांपर्यंत पोहोचेल, देन इट हॅज टू बी युअर फुल टाइम जॉब? फुल टाइम जॉब असं मी नाही म्हणणार. कारण आता खरं सांगायचं तर मी सुद्धा जवळजवळ 3-4 वर्षाच्या उर्मिलाचा सांभाळत होतो. जॉब करत करत सांभाळत होतो. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही म्हणजे फुल टाइम जॉबच्या पलीकडे मला असं वाटतं की प्रचंड ना म्हणजे मराठीत सांगायचं तर खास पाहिजे. की मला मनापासून तो कॉन्टेंट करण्याची ती खास पाहिजे. म्हणजे मला यातनं काही जरी रिटर्न्स नाही मिळाले तरी मी करत राहणार. असं जो व्यक्ती करतो तोच पुढे करू शकतो असं मला वाटतं. कारण उर्मिलाच म्हणजे आमचा पहिला व्हिडिओ मॉनिटाईज व्हायला 2.5 वर्ष लागली होती. पण तरी 2.5 वर्ष दर आठवड्याला आम्ही करत होतो. ते कुठल्या भावनेने करत होतो म्हणजे परत पैसे आहेत, रिस्पॉन्स त्यांनी छानच वाटतं. पण फक्त ते मोटिवेशन नाही तुम्हाला मोठं करू शकत मला असं वाटतं. तर मला स्वतःला आवडतं की वेगळ्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बनवायला आणि एक्सप्लोअर करायला. तर ज्याला ते आवडतं ना म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही चॅनल घ्या त्या लोकांना म्हणजे तो खरंच चांगल्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा एक नशा आहे मी म्हणेन. व्हिडिओ निर्माण करणं, कॉन्टेंट निर्माण करणं आणि ते असेल तर मग तुम्ही करू शकता. अदरवाईज मला आता काहीतरी पैसे मिळवायचे आहेत किंवा प्रसिद्धी मिळवायचं आहे म्हणजे तुम्ही आउटपुटकडे बघून जर करत असाल तर मग फार त्रास होतो तुम्हाला. असं ते होतं. सो मग आज तुझ्या चॅनलवर तू किती व्हिडिओज पर वीक लाईव्ह करतो? आम्ही 1 ते 2 व्हिडिओज करतो. मॅक्सिमम वेळा 2 व्हिडिओज. एक बुधवारी येतो जो फूडचा असतो आणि जो रविवारी येतो तो ट्रॅव्हलचा किंवा जनरल आता आम्ही काही एक्सपेरिमेंट सुद्धा करतोय. काही फूड रिॲक्शन असतात, इतर जे व्हायरल फूड असतात त्याच्यावरती काही रिॲक्शन व्हिडिओज मी चालू केले कारण मला मजा येते रिॲक्शन व्हिडिओ बनवायला. काही छान ट्रॅव्हल व्हिडिओज जे असतात ते रविवारी येतात आणि उर्मिलाच्या चॅनलवरती सुद्धा आठवड्याला 1 ते 2 व्हिडिओज आम्ही आठवड्याला घेऊन येतो. हे मी सांगतोय फुल फ्लेज व्हिडिओ जे मोठे लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओ जो युट्यूबवरती जातो आणि रील म्हणाल शॉर्ट फॉर्मॅट तर आम्ही दिवसाला 1 रील आमच्या इन्स्टा पेजवरती जात असतो आणि फेसबुक पेजवरती. आणि ऑफकोर्स तू जेव्हा सुरू केलं तेव्हा तुला असं वाटलं होतं की मराठी कॉन्टेंट खूप नाहीये किंवा क्वालिटी मराठी कॉन्टेंट आज आपल्याकडे खूप नाहीये. आज आपण 2025 मध्ये आहोत. तर तुला वाटतं आज पण तीच स्थिती आहे की अजून खूप ऑपॉर्च्युनिटी आहे जर कोणाला? आज पण तीच स्थिती आहे. म्हणजे जे 4-5 वर्षापूर्वी होतं की आपण म्हणायचो की मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स कमी आहेत. आजही तीच परिस्थिती आहे
आणि त्यात लॉंग फॉर्मॅटचा व्हिडिओ बनवणारे तर खूप कमी लोक आहेत. हा. म्हणजे अक्षरशः बोटावर मोजू शकता. जर ट्रॅव्हल फूड कॉन्टेंट जर आपण म्हणलं लॉंग फॉर्मॅट, करेक्ट. जे प्रोफेशनली करतायत किंवा फुल टाइम त्याच्यामध्ये करतात, असे अगदी बोटावर मोजण्या इतकीच लोक आहेत. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मी मेहनत घेतोय, तर हीच मेहनत मी हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये घेतली तर मी खूप लोकांपर्यंत पोहोचेन. पण असं नसतं. मला असं वाटतं की जे आपण आपल्या भाषेमध्ये व्यक्त होऊ शकतो मनापासून, ते तुम्ही नाही व्यक्त होऊ शकत. म्हणजे मी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो की पहिलं वाक्य मी आधी माझ्या बनवतो, आज जे पेपरमध्ये लिहायचो आणि जे मराठीत मी बनवू शकतो ते. आणि परत आता लोकांना जास्त लोकल कॉन्टेंट हवाय मराठी, आणि ते सुद्धा मी म्हणेन की आधी प्रमाण मराठी होतं. आता जर तुमच्या भाषेत कोल्हापूरचे असाल तर कोल्हापुरी स्टाईलनी बोला, सोलापूरचं असेल तर त्या स्टाईलनी बोला. लोकांना ते जास्त रिलेट होतं आणि मला असं वाटतं की तो ऍक्सेप्टन्स सोशल मीडियामुळे खूप चांगल्या पद्धतीने आलाय. आणि मग तसं आपण बघितलं तर टार्गेट ऑडियन्स पण इंडियामध्ये मराठी बोलणारे, बेंगॉली हो. बोलणारे एवढे आहेत खूप, म्हणजे की आता मराठी बघलं तर 8 ते 10 कोटी लोक मराठी आहेत. तसं मला बघायला गेलं आठवतं तर. 2013 मध्ये जेव्हा आम्ही वीणा वर्ल्ड स्टार्ट करत होतो हम्म, तेव्हा राज ठाकरेंनी हम्म, माझ्या आईला सांगितलं होतं की पहिलं हम्म. तुम्ही हा विचार करा की मराठी बोलणारे 10 कोटी लोक महाराष्ट्रात आहेत. करेक्ट. तर 10 कोटी लोक महाराष्ट्रात असतील हम्म. तर तुम्ही त्याच्यातले 1 लाख 2 लाख 3 लाख जरी केले देन हम्म. युअर बिझनेस इज प्रिटी गुड ना. सो अगदी. तसं बघितलं सो आय ऑल्सो क्वाईट अग्री की तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये कॉन्टेंट तयार करा, जर तो क्वालिटी असेल तर तिकडे अगदी. कन्झ्युम करणारे लोक असतीलच. आणि मला इथे परत महाराष्ट्र फूड टूरचं उदाहरण द्यायचंय. जनरली आपल्याला काय वाटतं की पुणे मुंबईत खूप जास्त लोकसंख्या आहे, दिल्ली, बँगलोर, मग तिकडचे व्हिडिओ चालतील. तर आता नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंतर नांदेड, लातूर हे व्हिडिओ आमचे इतके उचलले गेले, कारण जी लोक कामानिमित्त पुणे मुंबईला शिफ्ट झालेत त्यांना खूप तो जवळचा वाटला. तिथलाही प्रेक्षक वर्ग जोडला गेला. त्यामुळे मी तर म्हणतो की उलट छोट्या गावांमधले, म्हणजे माझ्या कोकणातले तर अतिशय छोट्या छोट्या गावांमधले काही काही व्हिडिओज आहेत, पण ते लोकांना खूप आवडले. त्यामुळे असं नाही अजिबात की अशाच ठिकाणचे व्हिडिओ, असं फॉर्म्युला नाही खरं सांगायचं तर त्यासाठी. नाही म्हणजे मी काल तुझा महाराष्ट्र फूड टूरचा कोल्हापूरचा व्हिडिओ बघत होतो आणि तो असा एक व्हिडिओ होता की तुम्हाला जर मिसळ पाहिजे असेल तर तुम्ही इकडे जा. तुझे व्हिडिओ बघून मला असं कळलं की ओके, ते वाटीत जो रस्सा मिळतो त्याला सॅम्पल म्हणतात. पुण्यात सॅम्पल हा, आणि हे पण कळलं की मिसळ पाव आणि मिसळ ब्रेड हे युद्ध आहे खूप हे मोठं. मोठं युद्ध आहे. कारण मुंबईमध्ये सगळे मिसळ पावच. पावच म्हणतात, पण तो जो ब्रेड आणि तो ब्रेड, तो स्लाइस ब्रेड एवढा थिन नसला पाहिजे, तो थिक असला थिक पाहिजे, असला हे असला पाहिजे. हे सगळं तुझे व्हिडिओज बघून कळलं. पण महाराष्ट्र फूड टूर बद्दल बोलूया. हा थॉट कसा आला? तुला असं का वाटलं की आपण महाराष्ट्राची फूड टूर केली पाहिजे आणि एवढे व्हिडिओज त्याचे बनवले पाहिजे? परत तेच की जेव्हा मी बघितलं तेव्हा आम्हाला हे जाणवलं की खूप सारे लोक कॉन्टेंट क्रिएट करतात, शॉर्ट कंटेंट, रील्स आणि युट्यूब शॉर्ट असेल, पण ते सगळे पुणे मुंबईचाच कॉन्टेंट आहे. किंवा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये असेल तर मग बँगलोर, दिल्ली असाच कॉन्टेंट आहे. पण मला असं वाटलं की अरे अशा निम शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामधला कॉन्टेंटच नाहीये, असं ही एक गोष्ट मला वाटली. आणि दुसरं असं की मला कायम असं वाटतं की कुठलाही पदार्थ आहे ना, त्याचा उगम जो असतो तिथे तुम्ही जर तो खाल्लात ना तर तुम्हाला त्याचं ते स्टँडर्ड सेट होतं. मला काय वाटतं की पर्वत जर बघायचं तर हिमालय बघितलं की तुमचं स्टँडर्ड ते सेट तुमचं होतं. जर तुम्हाला दावणगिरी डोसा खायचा तर दावणगिरीत जाऊन खाऊन बघा, मैसूर पाक खायचा तर मैसूरमध्ये जाऊन मैसूर पाक खाऊन बघा. तर मला असं आलं की पुण्यात कोल्हापुरी मिसळ खाण्यात काय पॉईंट आहे? जर मला मिसळ खायची कोल्हापुरी तर कोल्हापूरमध्येच गेलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण पश्चिमे पुणे, मुंबई, नाशिक सगळी माध्यमं पण त्याच भोवती फिरतात. तर मला असं वाटलं की अरे करूयात गंमत, आपण प्रत्येक जिल्ह्यात बघायला पाहिजे आणि काहीतरी असेल, असं नाही होणार की काही नाहीये तिथे. आणि मला वेळ लागला, म्हणजे प्रत्येक जिल्हा मला वेगळं सरप्राईज देत गेला. कारण परत तिथे जाऊन पण आम्ही तिथल्या लोकल माणसांना पकडलं, तिथली लोक काय खातात ते. कोल्हापूरमध्ये जाऊन पण टुरिस्ट खातात तिथे नको खायला म्हणलं, जे कोल्हापुरी माणूस जाऊन खातो तिथे जाऊन खाऊयात आपण. आणि असा एक खरं विचार होता, त्यांनी सुरुवात झाली. आधी पुण्याजवळचे जिल्हे बघितले कन्व्हिनियन्स म्हणून, सातारा, मग कराड, कोल्हापूर, सोलापूर, आणि मग हळूहळू विदर्भ, मराठवाडा असं करत करत कोकण. आता आम्ही पुण्याला आलोय आणि आता जवळजवळ आम्ही 65 एपिसोड त्याचे केले. आणि अजून ती फूड टूर चालू आहे? नाही, आता खरं सांगायचं तर आता आम्ही ते थांबवतोय, कारण मला असं वाटतं की अजून काही 2 मोठ्या सिरीज घेऊन यायच्या आहेत. आणि तसं बघितलं तर अख्खं आयुष्य पण पुरणार नाही. जर महाराष्ट्र फूड टूर प्रत्येक गावात जायचं ठरवलं ना तर अख्खं आयुष्य सुद्धा पुरणार नाही. मी तेच विचारणार होतो की महाराष्ट्रात जी गावं आहेत किंवा सिटीज आहेत, तर हा जो पूर्ण ट्रॅव्हल प्लॅन आहे तो तूच बसून डिसाईड करतोस की चला इथे जाऊया, की अजून
पूर्ण टीम बसून तुम्ही प्लॅन नाही, करता? आमची टीम आहे. म्हणजे जो कॅमेरा प्रथमेश आहे, रसिका जी माझ्यासोबत होते, किंवा आमचा आधीचा मित्र आहे सोमेश, त्याच्यासोबत सुद्धा. तर यांनी खूप छान मदत केली. आणि आम्ही मग एकत्र प्लॅन करायचो आधी, आणि जवळ आम्ही ज्या ठिकाणी जायचंय त्याचं 1 महिना आधी प्लॅनिंग करायचो, की तिथे जाऊन आपल्याला काय काय करायचंय, आणि तिथल्या लोकांशी, खूप साऱ्या लोकांशी बोलायचो. जमलं तर तिथल्या कुठल्या तरी माणसाला आम्ही सोबत घ्यायचो. त्यामुळे मग खूप ऑथेंटिक गोष्टी बघता यायच्या. आणि मग असं एक एक करत एक जिल्हा, आणि मग एका महिन्यात एक मोठी टूर ठेवायचो, ज्यात तुम्हाला जवळजवळ महिना ते 1.5 महिन्याचा कॉन्टेंट मिळेल, आणि मग त्याचं एडिटिंग वगैरे होईपर्यंत दुसरी टूर. असं मग आम्ही एक प्लॅन करत गेलो असं झालं. मग हे जे तू म्हणतोस की ओके, जिथे आम्ही जाणार आहोत तिकडे काय खायचं आहे किंवा तिथे काय एक्सप्लोर करायचं आहे ह्याचं प्लॅनिंग आम्ही आधी करायचो. सो तुला असं वाटतं का की जेव्हा पण आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा तिकडच्या फूडचा रिसर्च जर आपण आधी केला तर ती ट्रिप अजून चांगली होऊ शकते? कधी म्हणजे आता तर फूड, तुम्हाला तर जास्त हे बेटर माहिती असेल, आता लोक खाण्यासाठी पण प्रवास करायला लागले. हो, ऑफकोर्स. आणि मीच आहे. हो, तुम्ही स्वतः जग फिरलाय खाण्यासाठी. तर कधीही जर तुम्ही आधी प्लॅन केलं ना त्याचं, तर गंमत येते. आणि परत तेच आहे की तिथे जाऊन टुरिस्ट खातायत ते नाही, तर लोकल शॉपमध्ये जाऊन खाल्लं तर मग ती गंमत असते. आणि मला असं वाटतं की चव ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्ही सांगू शकता ना की माझ्या आजीचा खाल्लेला लाडू असा लागत होता, तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतो. म्हणजे तुम्ही रॅटेटोई फिल्म बघितली असेल कदाचित, हो. त्यात तुम्ही बघितलं की जो क्रिटिक आहे तो खायला येतो, आणि तो इतका कडक असतो क्रिटिक की सगळ्यांना नाव ठेवत असतो, पण तो घास खातो आणि त्याला आठवतं की लहानपणी मी पडून आल्यानंतर मला कम्फर्ट फूड म्हणून आई द्यायची. त्या चवीशी तो कनेक्ट होतो. म्हणजे इतक्या लहान, म्हणजे त्यांनी तर आता जगभरातले सगळे कुझिन ट्राय केलेत, पण ती चव त्याला लक्षात राहते. मला असं कायम वाटतं की म्हणजे जर ट्रॅव्हलमध्ये जर तुम्ही फूडचा प्लॅन केलं ना, तर ती काय मेमोरेबल ट्रिप होऊन जाते, मला असं वाटतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, कारण मी इंडियन एक्सप्रेसमध्ये काही आर्टिकल्स लिहितो संडेला, तर त्याच्यात पुढच्या संडेचं आर्टिकल असं आहे की तुम्ही जेव्हा म्हणता की आय लव्ह स्ट्रीट फूड म्हणजे काय? कारण आय लव्ह स्ट्रीट फूड जर तुम्ही बँकॉकला जात असाल तर स्ट्रीट फूड कॅन बी तुमचं नॉर्मल टोफू साटे किंवा चिकन साटे किंवा कॉक्रोचेस आणि स्कॉर्पियन्स आणि ग्रासहॉपर्स पण असू शकतात, अगदी राईट? बरोबर. सो जसं आपण फूड ब्लॉगर बद्दल म्हणालो, तसंच खूप लोक म्हणतात की अरे मला ना जेवणाची खूप आवड आहे, काय खायचंय? पावभाजी, वडापाव, राईट? पण म्हणजे त्याच्या नेक्स्ट लेवलला काय आहे त्याच्यात रिसर्च करायला खूप कमी लोक भेटतात. आणि तुझा चॅनल एक असा आहे ज्याच्यातून हे दिसून येतं. सो एवढे पदार्थ ट्राय केल्यानंतर तुला असं वाटतं का की अरे यार मी आता सगळं ट्राय केलंय महाराष्ट्रामध्ये, की तुला वाटतं की अरे अजून काहीतरी आहे? नाही, खरं सांगायचं तर असं म्हणूच शकत नाही कधीच. कारण आणि त्यात मला असं वाटतं की आपण खूप पुण्यवान आहोत मराठी लोक. कारण मराठीमध्ये जी व्हरायटी आहे ना, म्हणजे बाकी राज्यांमध्ये आहे, पण महाराष्ट्रात तुम्ही जवळजवळ 50 किलोमीटर नंतर मसालेच बदलतात. म्हणजे खूप व्हरायटी आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणू शकणार की मी सगळंच ट्राय केलं. म्हणजे मला असं वाटतं की आता सुरुवात झाली कुठेतरी. आणि मला हे खूप जाणवलं हे फिरत असताना की स्ट्रीट फूड, जसं तुम्ही म्हणलात की कुठलं ट्राय करायचं आणि काय चांगलं स्ट्रीट फूड. मला हे फिरून हे नक्की जाणवलंय की चांगली जी चव असते ना, त्यासाठी खूप कमी इन्ग्रेडियंट असतात. तुम्हाला खूप त्यासाठी भरमसाठ गोष्टी कराव्याच लागत नाहीत. म्हणून तुम्ही जी ऍक्च्युअली ओरिजिनल ओजी आपण स्पॉट जे म्हणतो ना, त्या बघितलं तर त्यांचा मेन्यू खूप लिमिटेड आहे. मेन्यू मधले जे इन्ग्रेडियंट आहेत ते खूप लिमिटेड आहेत. म्हणजे तुम्ही अस्सल सोलकढी जी असते, जेव्हा छान नारळाचं चव असतं तेव्हा त्याच्यात मिरची मारावीच लागत नाही. पण जेव्हा तुम्ही नारळाची पावडर वापरून ते दूध बनवता नारळाचं, तेव्हा त्याचा वास मारण्यासाठी तुम्हाला कोथिंबीर, मिरचीचा मारा करावा लागतो. त्यामुळे मला कायम असं वाटतं की जी सुगरण असते किंवा अस्सल जो पदार्थ असतो तो खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये होतो. तुम्ही तर जग फिरलाय, आता इटलीमध्ये बघितलं, ऍक्च्युअली पिझ्झामध्ये 2-3च इन्ग्रेडियंट आहेत. म्हणजे जग नेपोलीमध्ये किंवा रोममध्ये जो मिळतो जुना, त्यात नसतातच, पण ते जे घटक आहेत ते इतके अस्सल असतात की ती चव उत्तम असते, असं मला तुला असं वाटतं का की जेव्हा हे पदार्थ इंडियामध्ये प्रेझेंट केले जातात टू द डायनर, यू ऑर मी, तेव्हा त्यांची इन सम वे खिचडी झाली आहे, इंडियनायझेशन झालं आहे. आणि जो पिझ्झा तुम्हाला इटलीमध्ये मिळेल तो तुम्ही इथे कधी खाऊच नाही शकणार, असं तुला वाटतं? म्हणजे पिझ्झाच कशाला, मी तर म्हणतो की डोसा सुद्धा, जो डोसा मिळतो म्हणजे दक्षिणेकडे जो डोसा मिळतो, अगदी बँगलोरमध्ये मिळतो, बेळगाव, पुरी भाजी ज्या पद्धतीची बेळगावला मिळते ते इथे मिळूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणजे मला असं वाटतं की दुर्दैवाने लोकसंख्या, म्हणजे काही शहरांच्याच लोकसंख्या खूप जास्त वाढत चालल्या आणि त्यामुळे मागणी खूप जास्त आहे आणि तिथे लोक पोट भरण्यासाठी खाणारे जास्त लोक आहेत.
त्यामुळे तुम्ही काही प्रोव्हाइड करा ते विकलं जाते. हो. त्यामुळे गल्लोगल्ली खूप सारे स्टॉल्स आहेत. हां. आणि मग परत तेच आहे की मूळ चव नसल्यामुळे मग त्याच्यावरती खूप सारं चीज टाका, त्याच्यावर खूप सारं बटर टाका, अशा गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. म्हणजे आपण खालीच गेलो तर आपल्याला शेजवान पास्ता मसाला डोसा मिळणार, अगदी, ते अगदी. गॅरंटी आहे. अगदी. सो आय अग्री, आणि ते पण लोकांना खूप आवडतं. हा, म्हणजे आणि परत कसं आहे माहितीये का, मला तेच वाटतं कधी कधी, म्हणजे ती अश्वत्थामाची पण मला गोष्ट, की पिठात पाणी घालून रोज पित होता दूध म्हणून. हम्म. ऍक्च्युली दूध काय माहितीच नव्हतं. हं. आणि त्यात मी म्हणेन की परत तेच आहे की जो माणूस खूप जास्त हार्डवर्किंग आहे, रोज काम करतोय, रोज प्रवास करून काम करतोय, तो कुठे एक्सप्लोर करणार आहे. त्यामुळे काय होतं की जे अवेलेबल आहे माझ्या समोर, पटकन उभ्या उभ्या मला खायला मिळतंय आणि मी पुढे जातोय, असं होतं. पण जर बघितलं की जे अस्सल पदार्थ आहेत, म्हणून निम शहरामध्ये किंवा गावांमध्ये ना थोडीशी स्लो लाईफ आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला त्या अस्सल गोष्टी चाखता येतात. तुम्हाला तिथे अजूनही भेसळ नसलेलं दूध मिळतंय. म्हणजे इव्हन कोल्हापूरमध्ये तुम्ही थोडं बाहेर गेलात की लगेच शेत लागतं. तर हा फरक तुम्हाला जाणवतो शहर सोडून बाहेर गेल्यानंतर. नाही, म्हणजे एक असा टर्म आहे फूड मॅच्युरिटी म्हणून. हा, आणि मी नेहमी लोकांना सांगतो की जर तुम्ही काय नवीन ट्राय करत असाल तर त्याचं ओरिजिनल ट्राय करा. अगदीच. म्हणजे तुम्ही असं नका ट्राय करू की तुम्ही जर चिकन खाताय तर बोनलेस चिकन नका खाऊ, नॉर्मल चिकन. तू व्हेजिटेरियन आहेस ऑफकोर्स, पण ती एक आयडिया आहे. कारण म्हणजे खूप वर्ष आधी आमच्या टूर्सवर चायनामध्ये आम्ही इंडियन फूड द्यायचो, तर आम्हाला खूप फीडबॅक आले की अरे तुम्ही आम्हाला चायनाला घेऊन जाता आहात तर प्लीज आम्हाला चायनीज द्या, राईट. आणि आमची प्रोडक्ट रिसर्च टीम म्हणाली की ओके चला लोकल फूड देऊया. पण जे चायनामध्ये चायनीज मिळतं, म्हणजे त्यांना तर माहितीच नाहीये की व्हेज मंचुरियन म्हणजे काय, व्हेज हाका नूडल्स म्हणजे काय. पण ट्रिपल शेजवान तिथे मिळत नसेल. तिथे ट्रिपल शेजवान मिळत नाही, चिकन चॉपसुई, व्हेज चॉपसुई मिळत नाही. सो जेव्हा आम्ही आमच्या गेस्टना काही लोकल आयटम्स इंट्रोड्यूस केले, तेव्हा ते जेवण झाल्यानंतर ते टूर मॅनेजरकडे यायचे आणि एकदम चांगल्या रीतीने म्हणायचे की अरे निमेश, संध्याकाळी आपण इंडियन खायलाच जाऊया. सो जर बरोबर. म्हणजे फूड, जशी पुण्याची मिसळ इज डिफरंट टू कोल्हापूरची मिसळ. सो जेव्हा हे सगळं होतं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तू व्हेजिटेरियन आहेस आणि आय थिंक उर्मिला व्हिडिओज बघितल्यानंतर नॉन व्हेजिटेरियन आहे. मी पण त्याच सेम बोटमध्ये आहे. सो जेव्हा तू बाहेर जातोस तेव्हा मग जास्त व्हेजिटेरियन मागवलं जातं की नॉन व्हेजिटेरियन मागवलं जातं? परत की महाराष्ट्र आणि भारतामध्ये खूप सारी व्हेजिटेरियनची व्हरायटी आहे आणि लोक खातात आवडीने, असं आहे. पण तरी सुद्धा जी स्पेशलाइज ठिकाण आहेत, की आता कोकणात जाऊन काही ठिकाणी जिथे मासा खाल्लाच पाहिजे, मग त्या ठिकाणी मी सोबत नेतो की जे खूप शौकीन आहेत, मासे शौकीन आहेत, किंवा मटण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप भारी मिळतं. तर मग अशा वेळेस मी खास लोकांना घेऊन जातो आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर नसतं, एक घास खाल्ल्यावरच मला कळतं की ते खरंच चांगलं आहे की नाही. त्यामुळे मग दोन्ही गोष्टी अशा. ओके. सो आता मला हा एक प्रश्न तुला खूप विचारायचा आहे, कारण जेव्हा तू एक क्रिएटर आहेस तू, तेव्हा खूप लोकांना वाटतं की तुला फ्री जेवण मिळतात. अरे खूप लोकांना वाटतं की क्रिएटर्स चांगले रिव्ह्यूजच टाकतात आणि बॅड रिव्ह्यूज टाकत नाही. पण तुझ्या व्हिडिओज मधून मला हे जाणवलंय की जर तुला काही आवडलं नसेल तर तू सांगतो, ऑनेस्टली सांगतोस की ओके हे चांगलं नव्हतं. बरोबर. सो जेव्हा पण तू काय ट्राय करायला जातोस तेव्हा ते एक प्रेशर असतं का की अरे ह्यांच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे? हो, म्हणजे आता काही ठिकाणी कसं असतं माहितीये का, की बऱ्याच वेळा मला असंही वाटतं की चव जी असते ना, ती थोडीशी म्हणलं की भावनिक पण असते. म्हणजे एखादी गोष्ट मी लहानपणापासून खातोय तर माझ्या आठवणी असतात. त्यामुळे ती गोष्ट वाईट जरी असली तरी मला तीच जवळची वाटते. मिसळच्या बाबतीत हे खूप लागू होतं. जी तुम्ही आयुष्यात पहिली मिसळ खाता ना, ती तुमच्या डोक्यात बसते आणि तुम्हाला तीच आवडते. म्हणून कोल्हापूरचा माणूस म्हणतो की कोल्हापूरशिवाय बाकी कुठेच मिसळ मिळत नाही. नाशिकचा आपण तसंच म्हणतो. याचं कारणच ते. तर तेव्हा मी जेव्हा जातो आणि ती इमोशनली ती जागा खूप जवळची आहे तिथल्या लोकांच्या, तेव्हा थोडं दडपण असतं. पण मी तिथे पण मला काय वाटतं माहितीये का, प्रेक्षक वर्ग जो आहे ना तो आपल्या मित्रासारखा आहे. आपण मित्राशी खरं सांगतो, मित्र चिडला तरी चालेल, मग आपण एकमेकांशी जरा तावातावाने बोलतो, पण परत मित्रच राहतो आपण. तर मी तसा ऍटिट्यूड ठेवला की आपण मित्र आहेत आपले जे प्रेक्षक आहेत ते. मला जे प्रामाणिक वाटते ते मी सांगणार की तुम्ही फार हाईप केलं पण मला नाही आवडलं, हे कच्चं आहे आतमध्ये, तुम्हाला कसं काय आवडतं, बरं असेल बाबा तुमच्या जवळचा असेल, मला फारसं नाही आवडलं. परत डिग्निटी ठेवून, कारण तो माणूस इतके वर्ष करतोय, प्रसिद्ध आहे ती जागा, वैयक्तिक मत जे आहे ते अगदी स्पष्टपणे आणि खरं दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी तसं देतो. आणि हो, फुकट खाण्याचं म्हणाल तर आता मला खरं सांगावं असं वाटतं का, खूप कमेंट पण मला येतात. आता आमची जर प्रोडक्शन कॉस्ट बघितली आणि प्रवासाचा आणि हा सगळा खर्च बघितला तर मला पुण्यात खूप स्वस्त मिळेल. म्हणजे मला फुकट खाण्याची गरज नाहीये.
पण ते लोकांना पहिला तोच विचार मनात येतो की चांगलं म्हणलं की त्यांना वाटतं की फुकट दिलंय म्हणून मी चांगलं म्हणतोय का. पण आता त्या कमेंट पण कमी झाल्यात, कारण लोकांना आता कळलंय की जे खरं आहे ते आपण सांगतो. तर फुकटचा काही संबंध नाही. रादर मला असं वाटतं की कायम पैसे मी देतोच, कारण पैसे दिले ना की तुमच्यावर प्रेशर नसतं. कारण फुकट खाल्लं की प्रेशर ती अरे बापरे मी वाईट नाही म्हणू शकत, कारण ते मिठाला जागायला पाहिजे असं ते असतं. पण पैसे दिले की बाबा मी स्पष्टपणे सांगू शकतो की मला नाही आवडलेलं, आणि त्याचं कारण पण मी सांगतो का नाही आवडलेलं. बऱ्याच ठिकाणी मी असं सुद्धा म्हणलोय की या टेस्ट जी आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं, परत होतं मिसळचंच उदाहरण घेत काही लोकांच्या जवळ, मिसळचा जो कट सॅम्पल जे रस्सा जो आहे तो थोडा दाट खायला मला आवडतो, कारण लहानपणापासून मी तसा खाल्लाय. काही ठिकाणी पातळ असेल तर तो मला नाही आवडणार, पण जो माणूस लहानपणापासून पातळ रस्सा खातोय त्याला तो आवडू शकतो ना. त्यामुळे मी ते कारण पण सांगतो. तर मला असं वाटतं की ते प्रामाणिक तुम्ही असलात ना की मग बरं वाटतं, छान वाटतं, असं मला वाटतं. तर आणि मग आता एवढी जी रेस्टॉरंट्स तू व्हिजिट केली आहेस आणि जसा तुझा चॅनल प्रोग्रेस होत गेला आहे, तर तू असं म्हणशील का की एवढ्या नवीन लोकांना भेटलास, नवीन आयटम्स ट्राय केली, इन सम वे ऑर दी अदर तुझी ती एक ट्रॅव्हल पर्सनॅलिटीच ग्रूम झाली आहे आणि तुझ्या पर्सनॅलिटीवर त्याचा इम्पॅक्ट आला आहे? नक्कीच, म्हणजे मी सांगेन आत्ता नाही, आता आता जरा हा आता मी जे फिरतोय ते लोकांना दिसतंय, तो कॉन्टेंट आम्ही बनवतोय. पण आधी जवळजवळ 12-14 वर्षात की मी फिरत होतो, त्याचा कॉन्टेंट बनवत नव्हतो, काहीच बनवत नव्हतो, तरी मी फिरत होतो. मी सांगेन की ज्या ज्या म्हणजे मी घडलो किंवा ज्याच्यामुळे मला असं वाटतं की छानपैकी व्यापक दृष्टिकोन म्हणतो ना आपण, गोष्टी स्पष्टपणे दिसतात आणि त्या तुमच्या प्रोफेशनल लाईफवरती सुद्धा रिफ्लेक्ट होतात. प्रोग्रेस तुमची प्रोफेशनल असेल किंवा वैयक्तिक असेल, फॅमिलीची असेल, या सगळ्यामध्ये फिरण्याचा आणि खाण्याचा खूप मोठा वाटा आहे. कारण फिरल्यामुळे काय झालं माहितीये का, की मी ना खूप खूप साऱ्या माणसांना भेटत गेलो, आणि हे पुस्तक वाचल्यासारखं असतं. ते तिथे लगेच नाही रिफ्लेक्ट होत, पण ते दीर्घकाळ तुमच्या आयुष्यावर रिफ्लेक्ट करत असतं. म्हणजे एखादं पुस्तक आहे जे तुमच्या अभ्यासक्रमातलं नाही आहे, पण छान पुस्तक आहे, ते तुम्ही वाचलं तर तुम्ही लगेच वाचल्यावर नाही सांगू शकत की यामुळे माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. पण पुढे 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्ही जशी पुस्तकं वाचत जातात ती तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात, नकळत करतात. मला सेम फिरण्याचं वाटतं. तुम्ही जितके फिरताना तुम्ही खूप ओपन होत जाता, तुम्ही गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघता. तर मला कायम असं वाटतं की म्हणजे माझं अस्तित्व जे आहे किंवा आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते फिरण्यामुळे आणि खाण्यामुळेच मी सांगेन. मग असे काही इन्स्टन्सेस किंवा लोक जे तुला भेटले, जे तुला आजही आठवतात आणि ज्याच्याबद्दल तू आम्हाला सांगू शकशील, जिथे एक आहे त्यांनी तुझ्यावर एक लास्टिंग इम्प्रेशन ठेवलंच, पण ती भेट पण अशी एक होती की मजा आली? एक एक गोष्ट खूप जास्त जाणवायला लागतं जसं तुम्ही फिरता, की आपण सगळे माणूस आहोत, आणि एका पॉइंटला अमेरिकेतली भावना आणि आपली भावना, म्हणजे भावना ही वैश्विक आहे, सगळीकडे सारखीच आहे. जे आई मुलाचं नातं तिकडे ते इथंच पडे. आणि मग तुम्ही जेव्हा माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघायला लागतं ना, तुमचं एक गळून जातं मग, की मग जात, मग ही कम्युनिटी अशी वागते, हा धर्मच असा वागतो, हे जे आपण बनवलेलं असतं ना मनामध्ये, आणि ते शाळांमुळे आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच बनवलेलं असतं, ते तुटायला लागतं. आपण जे काही दृष्टिकोन बनवले असतात, पर्स्पेक्टिव्ह बनवलेले असतं प्रत्येक व्यक्तींविषयी, कम्युनिटीविषयी, ते तुटतं ट्रॅव्हलच्या. मला उदाहरण द्यायचं, 2-3 उदाहरणं. मला आठवतंय की एकदा हिमाचलला आम्ही गेलो होतो, आणि हिमाचलला घाटामध्ये आम्ही बाईकनीच फिरत होतो, आणि इथे चढ असल्यामुळे क्लच वायर खूप वेळा तुटते बाईकची. तर तिथे तुटली क्लच वायर, त्यामुळे आम्ही थांबलो बाजूला. मी पुढे गेलो, एक माणूस 2 किलोमीटर अंतरावरतीच मिळाला, लिफ्ट घेऊन त्याला घेऊन आलो. तर क्लच वायर नवीन विकत घेतली, त्याचे ₹150 होते, त्याने ती लावली, आणि अतिशय तो असा दुर्गम भाग होता, गाव होतं तिथे. तो म्हणला लावायचे ₹50, कारण तुम्हीच मला आणले आणि सोडणार आहात, आणि ह्याचे ₹150, मला ₹200 द्या. तर मला भारी वाटलं. मला वाटलं की इथे तर ₹1000 जरी म्हणला असता, माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता देण्याशिवाय. तर मी त्याला म्हणलं की तुम्ही खूपच नॉमिनल घेतलेत पैसे, नाहीतर असं करत नाही जनरली लोक. तर तो म्हणला की आम्ही डोंगरात राहतो आणि आमचं आयुष्यच एकमेकांच्या सहकार्यावरती उभं आहे. करेक्ट. आणि तो म्हणला मी तुमच्याकडनं 1000 घेतले ना, कोणीतरी माझ्याकडनं 2000 काढून घेतील. म्हणजे आपण इतकं ते कर्म आणि इतकी आपण थेरी आणि इतकी फिलॉसॉफी सांगत असतो, पण तो तिथल्या गावातला माणूस ते जगत होता, असं मला एक जाणवलं. आणि दुसरं असं सुद्धा की युरोपमध्ये फिरताना ना, तिथे बऱ्याच ठिकाणी टॉयलेटला तुम्हाला पैसे द्यायला लागतात, आणि €1 तो ₹80-90 आपल्याला जास्त होतात, शू करायला मी ₹80-90 देतोय. तर आणि असं आम्ही बॅकपॅकिंग सारखंच फिरायचो. तर तिथे खूप ठिकाणी आज जाताना तिथे तो गार्ड असतो, तो माझ्याकडे बघायचा आणि मला म्हणायचा की जात मध्ये, आणि मग तो गेट उघडायचा, आणि मी जाऊन बाहेर आलो की मी त्यांना म्हणायचो की इंडियनच, तुम्ही इंडियन आहात का? थोडंसं नाही, मी अफगाणिस्तानचा आहे, मी पाकिस्तानी आहे, मी द्रविडचा खूप मोठा फॅन आहे, मी तेंडुलकरचा खूप मोठा फॅन आहे.
मला ते भारी वाटायचं खूप, की हा. हे कशा गोष्टी, म्हणजे आपण इतके काहीतरी वेगळंच ठेवलेलं असतं. हा. इवन मला सांगायचं असं आहे की एकदा क्रोएशियामध्ये प्लिटवाईस नावाचं नॅशनल पार्क आहे आणि खूप Yes. छान नॅशनल पार्क आहे हो, ते चालत beautiful. फिरण्यासाठी. हा. आणि त्याचे ट्रॅक्स आहेत वेगवेगळे, त्यातला Correct. कुठला ट्रॅक चूज करायचा हे जरा ठरवावं लागतं. हो. ते कोरियन आई लेकी आल्या होत्या आणि त्या बघत त्यांना समजत नव्हतं. तर मग मी आणि उर्मिला त्यांना म्हटलं की तुम्हाला फिरायचं आहे का, एकच दिवस आहे का तुमच्याकडे. तर आम्ही सांगितलं की हा सी ट्रॅक चांगला आहे, याच्यात बोट राईड पण इन्क्लूड आहे, चालायला कमी आहे, तर तुम्ही हा ट्रॅक घ्या. तर त्यांना ते खूप भारी वाटलं. तर तिच्या आईला इतकं छान वाटलं ना, की तिला असं वाटलं की अरे थँक्यू तुम्ही मदत केली. तरी डायरेक्ट मला पिशवीतला तिचा सफरचंद काढून द्यायला लागली आणि ती मुलगी खूप ऑकवर्ड झाली. अगं आई तू लगेच काय ना सफरचंद देतेस. तर आम्ही पुढे गेल्यावर मला उर्मिला म्हणली की कोरियाची असो किंवा मराठी आई असो, मुलांना ऑकवर्ड करणं हे आईचं काम असतं. तर हे अशा ज्या True that. भावना आहेत ना, हा. त्या खूप जाणवत गेल्या. आपल्याला असं वाटतं ना की म्हणजे मला अजून आठवतंय. हां, अजून एक गोष्ट, की आम्ही मनालीला होतो आणि हॉस्टेलमध्ये राहिलो आणि तिथे कॅनडातला एक मुलगा आला होता आणि तो हिमाचलच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बसने आला होता. म्हणजे ती खूपच नाही का, ती खिळखिळीच असते. Correct. 500 रुपये तिकीट, 600 रुपये, दिल्लीवरनं 13 तास प्रवास करून आला होता. तो म्हणला मी ॲक्टर आहे ट्रेंड आणि मी ब्रॉडवेसाठी स्ट्रगल करतोय ब्रॉडवेच्या नाटकांसाठी. मग मी म्हटलं की तू का आलायस इथे. तर तो म्हणला माझे वडील पण ॲक्टर होते आणि त्यांनी मला सांगितलंय की जर तुला खऱ्या अर्थाने चांगला कलाकार व्हायचा असेल तर तू पहिला भारत फिर. त्यामुळे तो म्हणला मी 3 महिने भारत फिरणार आहे आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी, मी फोक आर्ट पण बघणार आहे, मी केरळला पण जाणार आहे, राजस्थानला पण जाणार आहे. म्हणून माझ्याकडे खूप कमी पैसे आहेत, त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी हॉस्टेल स्वतःच बनवून आणि सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरणार आहे. तर हे असे जे अनुभव असतात ना, ते खूप तुम्हाला, म्हणजे अशी माणसं जी असतात ते खूप समृद्ध करतात मला हा, असं म्हणजे प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात, प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी असते. अगदीच. आणि जेव्हा तुम्हाला हे सगळे एक्सपिरियन्सेस येतात, तुम्ही दोघं एकत्र जेव्हा ट्रॅव्हल करतात, तेव्हा मग पुढचं जे डेस्टिनेशन आहे जिथे तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, ते डिसिजन्स पण त्याच्यामुळे शेप होतात असं तुम्हाला वाटतं? नक्कीच शेप होतात. आणि परत तेच आहे की मला असं ना, आमचे स्टिरियोटाईप जे आपले असतात ना बनवलेले, ते तर खूप तुटतात. इस्पेशली जेव्हा युरोपमध्ये जे कृष्णवर्णीय लोक आहेत, इंडो आफ्रिकन, ते लोक फसवतात, ते चोरी करतात, असं आपल्याला सतत सांगितलं जातं किंवा काय. पण आम्हाला असा अनुभव आला की जेव्हा आम्हाला काही समजायचं नाही कुठे जायचंय काय, पहिल्या 2 ट्रिपला तर आमच्याकडे GPS पण नव्हतं, कारण महाग पडत होतं म्हणून आम्ही घेतलं नव्हतं ते. आम्ही तिथले मॅप्स घेऊन फिरत होतो. तर त्याच लोकांनी खूप मदत केली. म्हणजे त्यांना पण कुठेतरी असं वाटत असेल ना की अरे हे पण आउटसायडर आहेत, मी पण आउटसायडर आहे, मी काय स्ट्रगल केलंय मला माहिती आहे. त्यामुळे म्हणजे काय काय लोकांनी तर आम्हाला अगदी स्टेशनपर्यंत नेऊन सोडले. अच्छा. हां, तर मला तेच वाटतं की तुमचे स्टिरियोटाईप तुटतात पहिले फिरताना आणि मग त्यामुळे तुम्ही ना, मी म्हणेन की पुढच्या ट्रिपसाठी अजून जास्त तुम्ही तयार होता किंवा अजून जास्त आनंद. आधी कसं आपण थोडा भित्रास असा असतो पहिल्या काही ट्रिप्सना, Of course. स्पेशली परदेशामध्ये. हा. तर मला आठवतं की माझी पहिली परदेश ट्रिप होती आणि मग कॉन्फरन्स नंतर युरोप फिरणार होतो. तर माझ्या बॉसने विचारलं की एक्सायटेड आहेस का. तर मी म्हटलं खरं सांगू का, उद्यापासून पेपर आहे असं मला वाटतंय, कारण पहिल्यांदा आयुष्यात फिरणार आहे, कधी माहित नाही आणि आपल्या भारतात कसं आपल्याला सेफ वाटतं. कुठे होतं कॉन्फरन्स? स्टॉकहोमला होती कॉन्फरन्स आणि स्टॉकहोम नंतर उर्मिला छानपैकी पॅरिसला येणार होती आणि आम्ही असे 5-6 देश फिरणार होतो. पहिली ट्रिप होती. ते कसं आहे की तुम्हाला अनलिमिटेड बुफे पहिल्यांदा दिसला, काय खाऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे आम्हाला लागलं की अरे प्रत्येक ठिकाणी 2-2 दिवस तरी जाऊ, आपण भरपूर देश फिरूयात. तुम्हाला स्पष्टपणे म्हणला की हे बघ तू भारत फिरलायस. मी म्हणलं हो. मुंबईत लोकलनी प्रवास केलायस. मी म्हणलं हो केलाय. तो म्हणला तू जगात कुठेही फिरू शकतोस. त्यामुळे तो बिंदास फिर असं तुम्हाला म्हणलं. आणि जेव्हा पहिली ट्रिप, दुसरी ट्रिप, जशा ट्रिप तुमच्या होतात, तुम्ही मनापासून त्या गोष्टीचा आनंद घेता. ती भीती तुमच्या मनात राहत नाही, रादर ती एक्साइटमेंट वाढत जाते असं मला वाटतं. सो सुकीर्त, तू पॅरिसबद्दल म्हणालास, पण युरोपमध्ये असे कोणते डेस्टिनेशन्स आहेत जे ऑलरेडी ट्रॅव्हल करून झाले आहेत? युरोपमध्ये साधारण आय थिंक मला वाटतं 10 ते 12 देश फिरलो आम्ही. अरे वा. आणि म्हणजे दर ट्रिपला 2-3च फिरायचो, कारण मग पहिल्या ट्रिपला फिरलो खूप सारं, पण नंतर जाणवलं की नाही व्यवस्थित आनंद घेऊयात. पण मग का ह्याच्यावर थोडं डीप डाईव्ह करूया की 2-3 देशच का? कारण म्हणजे आमचे पण खूप गेस्ट असतात हो. जे म्हणतात की ओके आपण 9 देश फिरूया आणि बरोबर. आमची एक सर्वात पॉप्युलर युरोपियन ज्वेल्स जी ट्रिप आहे त्याच्यात आम्ही 15 दिवसात 9 ते 10 देश करतोच. बरोबर. पण तुझी ट्रॅव्हल पर्सनॅलिटी अशी काय जिथे तुम्हाला असं वाटतं की अरे 1, 2 किंवा 3 देशच फिरलो पाहिजे? त्याचं कारण तेच आहे मला वाटतं की तो थोडा प्रवास असतो टुरिस्ट पासून ट्रॅव्हलर होण्याचा. करेक्ट. की सुरुवातीला तुम्ही टुरिस्ट असता तेव्हा कमी फिरलेला असता, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझ्या पैशांमध्ये मला जास्त गोष्टी वसूल करायच्या. त्यामुळे आणि ही मानसिकता काही चुकीची नाहीये मला असं वाटतं. सुरुवातीला असं वाटतंच. सेम मी बुफेचं उदाहरण देईन की बुफे अख्खा
असं वाटतं की हे पण खाणार आहे, ते पण खाणार आहे, ते पण खाणार आहे. पण जेव्हा सतत तुम्ही बुफे खाता तेव्हा असं होतं की नाही, हे 4च पदार्थ खाईन पण मनापासून खाईन. सेम तसं झालं की पहिल्यांदा मी 5 डिश, कारण मला असं आलं की परत यायला मिळतं काही माहित नाही आपल्याला, त्यामुळे फिरून घेऊयात भरपूर. आणि ते आपल्याला असताना टिक करायचं असतं की हा पण डिश केला, तो पण डिश केला. पण नंतर जाणवलं की अरे दमछाक खूप होतीये. आणि कसं असतं की एकदा तुम्ही दमलात ना शरीराने आणि मनाने, की असं होतं की समोर स्वित्झर्लंड जरी असेल तरी मला झोप काढायची बाबा आता, असं ते होतं. त्यामुळे मग नंतर ठरवलं एक 2 ट्रिप नंतर की नाही 2-3च देश फिरू, पण ते असं छान फिरू व्यवस्थित. पहिल्या दिवशी काहीच करायचं नाही, नुसतं चालायचं, कॅफेजमध्ये बसायचं नुसतं, आनंद घ्यायचा त्याचा, असं करू. अशी मग ती सुरुवात झाली आणि मग नंतर 2च आणि 3च देश फिरायला लागलो. मग आता हे सगळे देश जे झाले आहेत युरोपमधले, त्याच्यातला सर्वात आवडता देश तुला असा कोणता वाटतो? आवडता खरं तर म्हणजे प्रत्येक देशाची खरं तर सौंदर्य वेगळं आहे. करेक्ट. पण इटली, कारण खाण्याची पण चंगळ झाली आणि फिरण्याची सुद्धा चंगळ झाली इटलीची. मग इटलीमधले असे कोणते खाद्यपदार्थ आहेत जे लक्षात हो. राहिलेत आणि अशी कोणती म्हणजे अशा कोणत्या सिटीज आहेत किंवा टाउन्स आहेत ज्याच्यातून तुला असं वाटतं की जर कोण इटलीला जात असेल तर तुम्ही इकडे गेलाच पाहिजे? अच्छा. ॲक्चुअली इटलीमध्ये गेल्यावर मला कळलं की ओके पिझ्झा असा असतो. ह्याच्या आधी जो असा भरपूर चीज घातलेला जो आपण पिझ्झा हं. खात होतो इथे, हं. पण तिथे गेल्यावर कळलं परत तेच की सिंपल 3-4च इन्ग्रीडियंट, हं. पण ते जे ऑलिव्ह जे असतात त्याचा जो ताजेपणा जो असतो, खरी त्याची टेस्ट. ती टेस्ट मग कळलं की अरे हं. काय लेव्हलला. आणि आम्ही अशा ठिकाणी पण गेलो म्हणजे नेपल्स किंवा अशा जिथे म्हणजे जे पहिलं म्हणतात 4च म्हणजे 4च प्रकारचे पिझ्झे तुम्हाला तिथे मिळतात. ते असेल त्यानंतर जिलाटो, म्हणजे खूप म्हणजे बिया अशा जाणवत होत्या की त्याच्यात म्हणजे फळाचा ताजेपणा तो जाणवत होता. तर आणि मी 9 दिवस खाल्ला. म्हणजे 9 ते 10 दिवस दररोज पिझ्झा खात होतो. पण तरी मला असं मन भरलं नाही अजिबात आणि त्रासही त्याचा झाला नाही. आणि इटलीत खूप ॲक्चुअली मला इटलीमध्ये व्हेनिस खूप फिरायचं होतं, कारण मी इटालियन जॉब फिल्म बघितली होती. हां. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की अरे मी कॉलेजमध्ये असताना बघितली होती. मला वाटलं की असंही शहर असतं, असं मला वाटलं होतं. त्यामुळे मला इटालियन जॉब बघायचा होता. आणि एंजल्स अँड डिमन्स म्हणजे चित्रपटांचे खूप सारे रेफरन्स हे युरोपचे असल्यामुळे जास्त बघावंसं वाटत होतं. एंजल्स अँड डिमन्समुळे फ्लोरेन्स बघावंसं वाटत होतं. हे आवडलं, पण मला चिंक्वे टेरे नावाचा, माझा उच्चार कदाचित चुकत असेल, पण चिंक्वे चिंके तेरे. चिंके हां, टेरे हां. जो तो प्रदेश आहे, करेक्ट. तो खूप जास्त आवडला. ती 5 छोटी-छोटी गावं आहेत आणि लिटरली डिझनी चित्रपट असतो ना, की तसं प्रॉपर डोंगरामध्ये रचलेलं गाव असतं, समुद्र असतो आणि ते सगळ्या ट्रेननी जोडली गेलेली ती गावं आहेत. मी कधीच विसरणार नाही. मला असं वाटलं, की अरे काय हे? म्हणजे असं वाटलं, की हे आपण खरं आहे का आपली ही इमॅजिनेशन आहे? अशा लेव्हलला ते सौंदर्य होतं. त्यामुळे ते खूप एन्जॉय केलं म्हणजे आणि मग चिंक्वे टेरे. तुम्ही गाडी रेंट करून फिरत होता की पब्लिक नाही, ट्रान्सपोर्ट? मला युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायला जास्त आवडतं. हां. कारण तिथला पब्लिक ट्रान्सपोर्ट अप्रतिम आहे. करेक्ट. आणि नाही म्हटलं तरी परदेशात ना, म्हणजे एशियन कंट्रीज सोडून बाहेर चालवायची भीती वाटते. काहीतरी बाबा फाईन लागायचा किंवा काय. आणि परत तेच आहे, की तिथले ट्रेन्सची जी गंमत आहे ना, ती फार सुंदर आहे. ट्रेन्स असतील, ट्राम्स असतील. त्यामुळे शक्यतो आम्ही तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि भरपूर चालत. कारण आपण ते मिस करतो. चालणं जे आहे, तिथे Correct. छान मनापासून चालता येतं भरपूर. हं. त्यामुळे चालत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनेच आम्ही फिरलो. आणि मग युरोप सोडून भारताबाहेर असे कोणते देश आहेत जे ऑलरेडी टेक ऑफ झाले आहेत? कारण नंतर मी विचारणारच आहे, की ओके, सगळ्यांची बकेट लिस्ट असते आणि आम्ही बरोबर. अराउंड द वर्ल्डवर हा बकेट लिस्ट प्रश्न आणतोच Right, एंडला. right. पण असे कोणते देश झाले आहेत जे खूप आवडले आणि परत जावं असं वाटेल? बाली खूप आवडला. हं. खूपच मजा आली का पण बालीमध्ये. असं म्हणशील? परत तेच आहे, की आता परत हे माझं वैयक्तिक मत असेल. मला ते असे मॉल सारखे जे चकाचक देश असतात ना, हं. त्यात एवढं फॅसिनेशन नाहीये. हं. मला असं वाटतं, की जे जुनी स्ट्रक्चर्स आहेत, काहीतरी कल्चर आहे त्याला, तर त्याला जास्त मजा येते. तर बाली फिरताना आम्हाला ते खूप जाणवलं. स्पेशली उबुड. म्हणजे मला वाटतं, की आपण सगळा समुद्रकिनारे एन्जॉय करू बालीला, कारण स्वच्छ आणि छान नितळ आहेत. पण उबुडला जे कल्चर आहे, तिथली मंदिरं, ते स्ट्रक्चर प्रत्येक घराचं, तर तिथून नुसतं चालताना आणि बाईकवरनं फिरताना पण एक वेगळं फिलिंग होतं. त्यामुळे ते एन्जॉय केलं. खरं सांगायचं तर आता परत झालं असं, की आम्ही खूप सारे बाहेर परदेश फिरलो आणि मग अथंग झाला आणि मग एक ब्रेक लागला हां. आणि आम्ही मग भारतात किंवा जवळच फिरत होतो. कारण अथंग पण लहान होता. पण आता अथंग 4 वर्षाचा झालाय. त्यामुळे आता आम्ही परत ती बकेट लिस्ट चालू केली. आणि आता नेक्स्ट मंथच आम्ही व्हिएतनाम आणि फुकॉक आयलंडला चाललोय. अरे वाह! सो आणि फुकॉक आणि व्हिएतनाममध्ये अजून कुठे? फुकॉकला जाणार आहेत. हां. आधी फुकॉकला. ती हां. खास अथंगसाठीच आहे. कारण Beach लहान मुलांचं बीच destination, डेस्टिनेशन आणि perfect. प्राणी आहेत, हां. सफारी आहे तिथे. हं. आणि याला जायचंय तर ते मला निनबिनला जायचंय. मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय ठिकाण ते. करेक्ट. निनबिन आणि तिथे राहणार आहोत. म्हणजे बरेच लोक डे ट्रिप करतात. हां. पण मला काय वाटतं, म्हणजे आता हॅलस्टॅट पण जे आहे ऑस्ट्रेलियातलं, करेक्ट. बरेच लोक डे ट्रिप करतात. डे ट्रिपनी कसं होतं, तुम्ही काही 4 गोष्टी बघता आणि परत फिरता.
पण जे सकाळ तिथली होते ते चालणं निवांतपणा हा जो आहे ना त्यात वेगळी गंमत असते. त्यामुळे निम्बिनला जाणार आहोत. परत आम्ही व्हिएतनामला फक्त 3च डेस्टिनेशन, पण ते निवांतपणे आम्ही करणार आहोत. ऑफकोर्स. सो आफ्टर अथांग म्हणजे अथांग झाल्यानंतर तुला असं वाटतं की तुमचे ट्रॅव्हल हॅबिट्स बदलले? खूप बदलले. कारण मला तसा एक्सपिरियन्स आलाय राय झाल्यानंतर. अरे खूप बदलले. म्हणजे मला असं वाटलं की आधी काही विचारच करायचो नाही आम्ही कुठल्याच गोष्टी. अरे जाऊ तिथे खाऊ फिरू बघू तिथे जाऊन. आता म्हणजे कसं असतं माहितीये का की भविष्यात काय होणार आहे याचा तुम्हाला आधीच विचार करावा लागतो. तुम्ही असं खूप विजनरी होता की त्याला हे भूक लागू शकते, तो तिथे एंटरटेन होणार आहे का, तिथलं वातावरण काय असणार आहे, मग कुठल्या गोष्टी सोबत घ्यायच्यात, असं सगळं आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. आधी जे होतं मनात येईल ते तसं नाही, खूप जास्त मायक्रो मॅनेजमेंट करावं लागतं. पण दुसरी गोष्ट पण मला एक जाणवली की होतं असं की जसे आपण मोठे होतो आणि खूप फिरतो ना, आपल्याला त्या गोष्टींचं अप्रूप राहत नाही. म्हणजे हा छान आहे असं होतं. करेक्ट. पण अथांगमुळे काय होतं माहितीये का की तो तो त्याची एक्साइटमेंट बघून आम्ही एक्साइट होतो. त्यामुळे हा वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो. म्हणजे रस्त्याने चाललोय आणि कुर्गला आम्ही गेलो होतो. तिथे हरणं खूप दिसतात. नंतर आम्हाला ओके होतो, पण तो प्रत्येक हरणाकडे त्याच एक्साइटमेंटने बघत होता. त्यामुळे आपल्यालाही मजा येते. तर नाही म्हणजे मी टोटली अग्री करीन, कारण आम्ही एप्रिलमध्ये लंडनला गेलो होतो आणि लंडनला जाऊन लंडन आहे बघितलंय खूप वेळा, कारण कामासाठी आम्ही लंडनला सारखे जातच असतो. बरोबर. त्याच्या बाजूला एक अक्वेरियम आहे, तिथं कधी बघितलंच नव्हतं, कारण अक्वेरियम मध्ये का जायचं राईट. पण यावेळी आमच्या ट्रिपमध्ये प्लॅन होता की लंडन आयला जायचंच आहे, कारण रायाने ते बघितलंच पाहिजे. मग अक्वेरियम मध्ये जाऊन तो स्टिंगरे बघणं किंवा तो सी हॉर्स बघणं, त्याच्यात आनंद वेगळाच येतो. आणि आय टोटली अग्री की जे प्लॅनिंग असतं ते आपल्याला खरंच करावं लागतं. सो मी ऑफकोर्स थोडा फ्लाईट नर्ड असल्यामुळे मी तिचे सगळे फ्लाईट्स नोट डाऊन करतो, हे करतो ते करतो. सो ऑफकोर्स व्हिएतनाम झालंय, बाली झालंय. सो आता अथांगची फूड पर्सनॅलिटी ती काय असणार आहे, म्हणजे त्याच्यात ते मला थोडं ऐकायचं होतं. सध्या त्याला भेंडी आणि चपातीच खूप जास्त आवडते. त्यासाठीचं सगळ्यात मोठं पक्वान्न म्हणजे भेंडी आणि चपाती आहे सध्या तरी. आम्ही प्रयत्न करतो परत एकदा की मी लहानपणापासून व्हेजिटेरियन असल्यामुळे मी कधी नॉनव्हेज खाल्लं नाही आणि आता या स्टेजला मला ते खावंसं वाटत नाही. करेक्ट. पण अथांगाच्या बाबतीत जर त्याला वाटलं तर आम्ही त्याला सगळ्या गोष्टी ऑफर करतो, जे त्याला आवडेल ते. पण तोच प्रयत्न करतो, उर्मिला पण तोच प्रयत्न करते की सगळ्या पद्धतीच्या चवी. आणि आम्हाला एक वेगळं जाणवलं, म्हणजे आता अथांगमुळे आम्ही खूप जपून प्रवास करत होतो. गोव्यालाच गेलो, कोकणातच गेलो की जवळ आहे असं. पहिल्यांदा आम्ही आता केरळ ट्रिप केली, वर्कलाला आम्ही गेलो होतो. आणि मग तेव्हा कसं आहे, त्रिवेंद्रमला फ्लाईट सगळे ऑड आहेत पुण्यावरनं, मग रात्री उशिरा फ्लाईट होतं, असं सगळं होतं. आम्हाला वाटलं की अरे हा कसा ऍडजस्ट करेल, आणि आपण तोच विचार करतो ना की त्याच्या झोपायची वेळ, या सगळ्या गोष्टी. पण तो इतका पूर्वावस्थासारखा फिरत होता आणि मला असं उलटं वाटलं की उलट लहान मुलंच सगळ्यात जास्त अडॅप्टेबल असतात. ते लगेच चेंज करतात. तिथे सगळीकडे तो तूप भात खात होता, तिखट जनरली खात नाही घरामध्ये, पण तिथे तो खात होता, प्रचंड आनंद घेत होता. तो झोपत नव्हता जास्त, त्याच्या झोपायच्या वेळा बदलल्या होत्या, प्रचंड एक्साइटेड होता. त्यामुळे मला असं वाटलं उलट त्यांना एक्सपोजर खूप जास्त मिळतं. आपल्याला भीती असते, कारण आपल्याला काय असं वाटतं की अरे नको, काहीतरी व्हायचं, आजारी पडलं तर काय, अख्खी ट्रिप वाया जाईल, असं सगळं आपण घाबरत असतो. पण मला तर आता उलटं आम्हाला वाटायला लागलंय. आणि म्हणून सुद्धा आम्ही व्हिएतनाम अशी खूप भरगच्च मोठी ट्रिप ठरवली की मिळू दे त्याला एक्सपोजर, आणि झाली फजित तर होऊ दे असं मला वाटतं. नाही म्हणजे 2 स्कूल्स ऑफ थॉट आहेत. एक असं आहे की म्हणतात की बॉर्न झाल्या तुम्ही फिरायला लागा, आणि दुसरी असं म्हणतात की 5 वर्षापर्यंत कुठेच जायचं नाही, म्हणजे पुण्यातच राहायचं, मुंबईतच राहायचं. तर जर ते आज आपली ही पॉडकास्ट बघत असतील तर तू त्यांना काय ऍडवाइस देशील? नाही, बरेच लोक आहेत की जे अगदी 8-9 महिन्यापासून सुद्धा फिरतात. आपण फ्लाईटमध्ये पण बघत असतो. कसं आहे, हरकत काहीच नाही, पण मला स्वतःला असं जाणवलं की पहिल्या 3 वर्षापर्यंत त्यांच्यासोबत जर फिरायचं असेल ना, तर ते काम असतं एक. म्हणजे असं वाटतच नाही की मी ट्रिपला चाललोय. इतक्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, सगळ्या गोष्टी. त्यामुळे ट्रिपवरनं आल्यावरती आपण छानपैकी एखादं काम करून आलोय असं आपल्याला वाटतं, म्हणून शक्यतो म्हणतात लोक टाळावं. पण परत तुमच्या सवय लावण्यावरती आहेत. खरंच मला असं तेच वाटतं की फिरण्यामुळे पोरांना ज्या लेवलचं म्हणजे जो एक्सपिरियन्स मिळतो, जे एक्सपोजर मिळतं, आणि मला असं वाटतं कधी कधी बोर पण होऊन द्यावं मुलांना. म्हणजे आता आई बाबा माझे बेळगावचे असल्यामुळे दरवेळेस आम्ही दर 4-5 महिन्यातनं तो 10 तासाचा एसटीचा प्रवास करून जायचो. तर ते बोर होणं असायचं, पण ते पण व्हायला पाहिजे कुठेतरी असं मला वाटतं. तर त्यामुळे मला वाटतं की प्रवास जितक्या लहानपणापासून तुम्ही द्याल
परत त्याला पुस्तकं आपण जसे बाळांना देतो, लहान मुलांना वाचायला देतो, चित्र त्यांना दाखवतो, त्यांना वेगळ्या पद्धतीचा अनुभव मिळतो, तसं हे वेगळ्या प्रकारचं शिक्षणच मला वाटतं खरं अर्थानं. टोटली, अँड आय कम्प्लिटली अग्री विथ यू. सो ऑफकोर्स अथांग बरोबर ट्रॅव्हल करणं एक आहे. जेव्हा तुम्ही दोघं ट्रॅव्हल करता तेव्हा असं म्हणता येणार नाही की तुम्ही एका हॉलिडेला जाताय, कारण तुम्ही तिकडे पण कॉन्टेंट तसाही तयार करताच हो, आहात. हो, हो. सो जेव्हा असं असतं तेव्हा तो हॉलिडेच असतो की ते काम असतं, आणि त्याचा बॅलन्स कसं करता? नाही, जेव्हा आम्ही शूट करणार असतो ना, तो माझ्यासाठी हॉलिडे नसतो. कारण तुमच्या बऱ्याच गोष्टी डोक्यात असतात, कशा पद्धतीने शूट करायचं आहे, काय बोलायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त कॉन्शियस असता तेव्हा तो आनंद तिथला नाही घेऊ शकत. शूटचा आनंद घेऊ शकता, पण फिरण्याचा आनंद नाही घेऊ शकत. आणि मला कायम असं वाटतं, जर फिरण्याचा आनंद घेतला तर शूट फार ग्रेट होत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं की वेगळं केलं हे, की फिरण्यासाठी जायचं, तिथे मग आम्ही एक फोटो सुद्धा काढत नाही, एक स्टोरी पण नो टाकत नाही. व्हिडिओ, नथिंग. No, काहीच नाही. अशा आमच्या बऱ्याच ट्रिप असतात, हां. तर आम्ही फोटो सुद्धा काढत नाही. अच्छा. हा, स्टोरी पण टाकत नाही. मोबाईल बाजूलाच असतो कम्प्लिटली. म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती आहोत, मोबाईल कुठेतरी आत ठेवलेला आहे, आणि त्यात पूर्णपणे मग खाताना म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे की मी व्हिडिओ केले आणि नंतर मी खास खायला गेलो, मग मला मनापासून ते खाता आलं, तसा आनंद घेता आला. असं सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्यात. त्यामुळे जिथे काम असतं तिथे काम, मग प्रॉपर तो झोन लागतो कामाचा, तुम्ही सगळ्या गोष्टीचा शूट करता. आणि जिथे फिरायचं असतं ना, तिथे मग काहीच शूट करायचं नाही, म्हणजे बघायचं पण नाही, असं ते. मग असे कोणते रेस्टॉरंट्स किंवा काय कधी आदळे जे म्हणाले की इकडे शूटिंग नॉट अलाउड, नो फोटोज? हे असलं सगळं पुण्यातच जास्त होतं. पुण्यात आणि मग मुंबईत. पुण्यालाच परत येऊया. पण त्याचं कारण पण तेच आहे मला असं वाटतंय, की बऱ्याच वेळा काय झालं की खूप साऱ्या शूटनी तो गोंधळ निर्माण झाला. म्हणजे तिथे जरा गडबड झाली आणि जे रील्स बनवतायत किंवा असं सगळं, त्यामुळे पण त्यांनी तो एक असा पवित्रा घेतला की नाही, शूट नाही करायचं, असं आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं वाटतं की जे जुने असतात ना, तर ते असे चिडखोरच असतात, आणि ते थोडा स्टॉकहोम सिंड्रोम नावाचा प्रकार असतो, की जो त्रास देतो त्याच्याच तुम्ही प्रेमात पडता. जो उद्धट वागतो तिकडेच लाईन लागलेली असते खाण्यासाठी, कारण ते तसं त्याचं ते एक फीचर झालेलं असतं. आणि हा अनुभव मला डोंबिवलीत पण आला. ते डोंबिवलीत ती मुनमुन मिसळ नावाची मिसळ आहे. म्हणजे मला असं वाटलं की जेलर असते ना व्यक्ती एखादी, ती कशी बोलते प्रत्येकाशी, तसं ती गिरायकांशी बोलत होती आणि तरी लोक खात होते. तर मला असं वाटतं की इथे म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हा जास्त भाग आहे, बाकी ठिकाणी नाही एवढं. नाही, म्हणजे मी काही रेस्टॉरंट्समध्ये गेलो आहे जपानमध्ये, जिथे स्ट्रेट लिहिलं असतं की जर तुम्हाला म्हणजे फूडचे फोटोज काढायला यायचं असेल, शूटिंग करायला यायचं असेल तर नका येऊ, यू आर बॅन्ड फ्रॉम दिस रेस्टॉरंट. सो आणि म्हणजे मी त्या शेफला विचारलं की असं का, तर त्यांचं असं होतं की जपानमध्ये जेव्हा पण आम्ही आमचं रेस्टॉरंट उघडतो, तो आमचा जनरेशन लॉंग असा एक क्राफ्ट असतो. म्हणजे आम्हाला तुमच्या प्लेटमध्ये जे फूड सर्व करायचं आहे ते असं फूड असलं पाहिजे ज्याच्यात आम्ही खूप मेहनत घातली आहे, आणि तुम्ही विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन्स ते टेस्ट करू शकता. बरोबर. पण ते असं म्हणाले की जेव्हा लोकांना कळायला लागलं की अरे टोकियोमध्ये सुशी अशी मिळते, रामेन नूडल्स असे मिळतात, तर फॉरेनर्स खूप यायला लागले आणि फोटोज काढायला लागले. पण ते फोटो काढून झाल्यानंतर ती जी गरम गोष्ट असते ती थंड झाली आहे. मग हाऊ आय विश्ड की तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं पाहिजे, यू आर नॉट एक्सपिरियन्सिंग इट लाईक दॅट. आणि मग त्याच्यामुळे खूप असे रेस्टॉरंट्स आले की वन इज तुम्ही फोटोज नाही काढायचे. 1-2 रेस्टॉरंट्स मी असे पाहिले जे असे आहेत जिथे आउटसाइडर्स आर नॉट अलाउड, म्हणजे तुम्हाला त्या रेस्टॉरंटचा मेंबर व्हायचं आहे, आणि जर तुम्हाला त्या रेस्टॉरंटचा मेंबर व्हायचं असेल, a new member will only be inducted when an old member dies. म्हणजे इट इज सच अ क्लोज्ड कम्युनिटी. सो म्हणजे एक तुझा व्हिडिओ पाहिला होता जिथे ते काहीतरी असं म्हणाले की रेस्टॉरंटमध्ये अलाउड नाहीये, आणि त्याच्यातून मग हा थॉट आला, आणि त्याच्यातून मला तो जपानचा किस्सा आठवला की असे रेस्टॉरंट्स खूप असतात की त्यांना तुम्ही फूड एन्जॉय करा, आणि तेच आहे. पण मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही अशा हॉलिडेला जाता जिथे फोटो पण काढायचा नाही, व्हिडिओ पण काढायचा नाही, पण काहीतरी चांगलं खाल्ल्यानंतर असं वाटतच असेल ना की काढूया किंवा व्हिडिओ घेऊया? नाही, आधी सुरुवातीला थोडंसं तसं व्हायचं, पण आता नाही होत तसं. कारण आम्हाला हे जाणवलं की खूप ना फटीग येतो. म्हणजे तुम्ही सतत कॉन्टेंट करता आणि मग तुम्ही वर्तमान काळातच राहत नाही, कारण तुम्ही हाच विचार करता की हे कसं व्हिज्युअली दिसणार आहे, मी ते कसं एडिट करणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही ठरवतो ना की ही जी ट्रिप आहे फक्त आपल्यासाठी, याच्यामध्ये काही कॉन्टेंट नसणार आहे, मग ते स्ट्रिक्टली नाही म्हणजे नाही, म्हणजे आम्ही एकमेकांना हे करतो की नाही काढायचे फोटो, अजिबात नाही काढायचे फोटो. आणि सांगू का, त्यांनी एक वेगळ्या पद्धती, मग
खऱ्या अर्थाने तुम्ही कम्प्लिटली रिफ्रेश होता. हम्म. छान वाटतं तुम्हाला की अरे मी काहीच काढलेलं नाहीये, कारण तो पण एक वेगळ्या पद्धतीचा ताण असतो जेव्हा हम्म. तुम्ही प्रोफेशनली कॉन्टेंट क्रिएट करत असता तेव्हा. हम्म. तर आता नाही वाटत तसं. रादर म्हणजे वी लुक फॉरवर्ड की अशी आपली ट्रिप परत कधी करायची जेव्हा आपण काहीच करणार नाही आहोत शूट आणि आपण फक्त आपल्यासाठी जाणार आहोत असं. ऑसम. सो एक प्रश्न माझा असा होता की जर कोण हे जे पॉडकास्ट बघत असतील आपले गेस्ट, त्यांच्या मनात एक प्रश्न असेल की अरे मी जर कोणत्या डेस्टिनेशनला जातोय, महाराष्ट्रात असो, इंडियात असो, जगात असो, फूडचा रिसर्च कसा केला पाहिजे. म्हणजे जर मी नुसतं गुगलवर टाकलं टॉप 10 फूड्स इन इटली, तर सगळे कंपनीजचे ब्लॉग्स येतात ज्यांना फक्त ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करायचं. करेक्ट मग ते तुला सांगणार पिझ्झा खा, पास्ता खा, हे का. बरोबर. तर खरा फूडचा रिसर्च कसा केला पाहिजे जर मी एका कोणत्या ट्रिपवर जात असेल. मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट वे काय असतो की तुम्ही स्थानिक माणसांशी बोलणं, की जे तिथेच राहतायत वर्षानुवर्ष, तिथलेच आहेत किंवा मी म्हणेन पिढ्यानपिढ्या तिथेच आहेत, अशी लोक कुठे खायला जातात आणि मग तुम्हाला एकदम ऑथेंटिक प्लेस कळते. एकतर पण अशी लोक शोधायची कुठे. नाही, सगळ्यात बेस्ट वे की तुम्ही जर होमस्टे मध्ये राहत असाल आणि जर तुम्ही अतिशय ऑथेंटिक होमस्टे बघितलात, जो ओनर जो तिथलाच असतो त्याच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता आणि मग बाहेर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोण आहे कसं. म्हणून बऱ्याच वेळा होमस्टेमध्ये हा फायदा होतो की होस्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे करतो परदेशामध्ये. करेक्ट. आणि आपल्या देशामध्ये कुठेतरी कनेक्शन्स असतात की बाबा तो तिथे काम करतोय सध्या. महाराष्ट्रात तर आरामात असतात, पण भारतामध्ये सुद्धा आपल्याला आरामात कनेक्शन्स मिळतात. तर शक्यतो ते शोधायचं, कारण मला कायम वाटतं की कुठल्याही प्रसिद्ध ठिकाणी सुद्धा जिथे स्थानिक माणूस खातोय तिथेच खायचं, कारण तिथे तुम्हाला ते ऑथेंटिक मिळतं. कारण तो समजा आता तुम्ही समजा साऊथ इंडियात गेलाय, तो पनीर नाही देणार. तो म्हणणार की माझ्यासाठी लोकांसाठी मी एवढंच फक्त 4च पदार्थ देतो. तुम्ही पुण्यात किंवा मुंबईतली तुम्ही ठिकाणं बघा जी अस्सल जुनी आहेत, 80 वर्ष 90 वर्ष जुनी, मेन्यू कार्ड म्हणजे नसल्याच जमाय. 4 आणि 5 पदार्थ आहेत फक्त, फार फार तर 10-12 पदार्थ चहा कॉफी पकडून. तर मला तेच वाटतं की ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि आता किंवा मला फॉलो करा असं मी म्हणतो की समजू शकेल की अजून की किंवा जे अशा पद्धतीचा कॉन्टेंट बनवतायत त्यांना तुम्ही फॉलो करा, कारण आजकाल त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजतात की तिथे काय आहे, रिव्ह्यूज, सगळ्याच गोष्टी. आणि आता इंटरनेटमुळे हे सोपं झालंय. आधी जरा तरी अवघड होतं. तुम्ही पूर्ण त्याचा अभ्यास करू शकता, मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं राहण्याचं ठिकाण ठरवू शकता. तर पहिल्या दिवशी कुठले तुम्ही एक्सप्लोर करणार आहात तसं. म्हणजे मी तर प्रत्येक वेळेस एक्सेल शीटच बनवतो. तर मला ते आवडतं म्हणून मला उर्मिला म्हणते की अरे हे काय तू काय अभ्यास करतोस का. मी म्हणतो मला मजा येते हे करायला. एक्सेल शीट मजा आहे की एक्सेल शीट की पहिल्या दिवशी मी कुठल्या कॅफेमध्ये जाणार आहे, तिथे काय प्रसिद्ध आहे, तिथे काय खाणार आहे, दुसऱ्या दिवशी मी कुठे जाणार आहे, असं मी अख्खं ठरवलेलं असतं. म्हणजे मग तिथे जाऊन मग मजा येते. म्हणजे व्हिएतनामची एक्सेल शीट तयार आहे आता 3 दिवसापर्यंत झाली आहे. अजून 12 दिवसापर्यंत जायचंय मला. असे व्हिएतनाम मध्ये कोणते पदार्थ आहेत जे व्हेजिटेरियन्सना म्हणजे. नाही, तिथे आता मी बघितलं की तिथे सुद्धा खूप सारे आता व्हेजिटेरियन, आता व्हिगन चळवळ बऱ्यापैकी आता सगळीकडे खूपच फोफावते. त्यामुळे सगळीकडे आता म्हणजे आम्हाला असे हाल कुठेच झाले नाही. युरोपमध्ये पण नाही झाले आणि आता इव्हन बालीमध्ये सुद्धा सगळीकडे व्हेजिटेरियन मिळतंय. तर तिथे ऑफकोर्स कॉफी आणायचे खूप लोकांच्या मागण्या सुद्धा आहेत की आमच्यासाठी येताना घेऊन ये. जे ओल्डेस्ट आहे की तिथे पहिल्यांदा एग मधनं ती कॉफी बनवली दुष्काळ पडला म्हणून. तर जे हनोई मधलं जुनं कॅफे तिथे जायचं आहे. नंतर बान नावाचा प्रकार असतो, सबवे बादमी. तर त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन पण मिळतं हे मला कळलं आणि काही ठिकाणात की जिथे व्हेजिटेरियन मिळतं. आणि आय गेस मला करेक्ट करू शकता फो हा ज्यामध्ये व्हेजिटेरियन पण मिळतं. आणि सगळ्यात छान मला असं वाटलं की त्यामध्ये छानपैकी उकडलेल्या भाज्या आणि म्हणजे आपला थुप्पा कसं असतं त्या टाईप थोडंसं आहे. त्यामुळे हेल्थची काळजी करायची कारण, वजन वाढण्याची काळजी करायचं कारण नाहीये, मनापासून खाऊ शकतो. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी व्हिएतनामला गेलो होतो, 15 दिवसाची ट्रिप होती. बरं. हॅनॉयहून होचिमिनला 7-8 सिटीज केल्या होत्या. ऑफकोर्स जसं तू म्हणालास 20s मध्ये तुम्हाला बॅकपॅकिंग करायचं असतं, तेव्हा दररोज डॉर्मेटरीमध्ये राहिलो, हॉस्टेलमध्ये राहिलो. तर ती व्हिएतनामीज एक कॉफी एक असते, ती प्यायची असते. दुसरं असतं व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल. आता जास्त व्हेज पण मिळायला लागले. बानमी तर आम्ही रोजच खात होतो जसं तू म्हणालास. आणि त्याच्याबरोबर ते बानझिओ नूडल्स पण असतात. ओके, ते पण ट्राय कर. आणि व्हिएतनामीज व्हेजिटेरियन व्हिएतनामीज रोल्स, ते राईस पेपर रोल्स असतात, ते पण तुझ्या एक्सेल शीट मध्ये असलेच पाहिजे. मग मी प्रत्येक वेळेस एक्सेल शीट बनवताना आता मला कॉन्टॅक्ट करेन आणि मी रेकमेंडेशन्स घेईन. माझी अशी पद्धत आहे की कोणत्याही डेस्टिनेशनला जर आपण जातो आहोत तर तिकडनं परत येताना ज्या फ्लाईटवर असतो ना, तिकडे जर मी
फ्लाईटवर एकटा असेल तर मी ती फुल लिस्ट बनवतो की तुम्ही इकडे हे खाल्लं हे पाहिजे. खाल्लं पाहिजे. रेस्टॉरंट कोणत्याही रेस्टॉरंटला जा, कारण आज असं असतं की एक रेस्टॉरंट खूप चांगलं आहे पण रेस्टॉरंट चांगलं आहे उद्या बंद झालं. सो असं खूप असतं. पण हे पदार्थ खायला जपानमध्ये असो, व्हिएटनाममध्ये असो, कुठेही मी गेलो ऍटलीस्ट माझी ती एक लिस्ट असते. कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा फूड डिसाइड्स वेदर युअर ट्रिप इज गुड ऑर नॉट. अगदी बरोबर. राईट. आणि आय थिंक तुझी एक्सेल शीट इज ऑल्सो सेम लाईक पॅरल टू दॅट थॉट. बरोबर. सो ती लिस्ट असतेच. सो व्हिएटनामसाठी मी तुला लिस्ट पाठवूनच देईन. नक्कीच बट नक्कीच. दॅट इज ऑसम. सो आता परत पुण्याला येऊया, कारण जग फिरल्यानंतर जेव्हा आपण परत घरी येतो तर जगात हे सगळे आयटम्स आपण खातो. इटलीमध्ये तू 10 दिवस पिझ्झा खात बरोबर होतास. बरोबर. तर तुझे असे कोणते 5 किंवा 6 कम्फर्ट फूड आयटम्स आहेत की ओके सगळं झाल्यानंतर मला इकडे येऊन हेच खायचं? कम्फर्ट फूड मध्ये ऑफकोर्स मुगाच्या डाळीची खिचडी. कारण आपण प्रवासावरनं किती कुठेही तुम्ही जाऊन आलात तरी घरी जर आपण जे म्हणतो की हा आता जरा बरं वाटतंय असं, तेव्हा मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडते. सोबत कढी असेल आणि पापड असेल तर अजूनच छान. त्यानंतर मला स्वतःला, आता मी कोकणाचा नाही आहे पण मला प्रचंड आवडतं ते म्हणजे सोलकढी भात. मला खूप आवडतं सोलकढी भात. आणि परत त्याच्यासोबत जर बटाट्याची कापं, आता फिश मी नाही खाऊ शकत, जे फिशवाले आहेत ते फिश खाऊ शकतात आणि मी बटाट्याची कापं सोलकढी भात हे सगळ्यात आवडीचं कॉम्बिनेशन आहे कम्फर्ट फूडमधलं मी म्हणेन. खरं सांगायचं तर भाज्या मला सगळ्याच आवडतात आणि मला भाजी आवडते, पण मला सगळ्यात जास्त प्रकार आवडतो तो म्हणजे जी अशी गरम भाकरी असते ना, जी अगदी तव्यावरनं डायरेक्ट म्हणजे भाजून डायरेक्ट तुमच्या ताटात येते आणि त्याच्यावर मस्त लोणी टाकून जर कांदा लसूण आपला मसाला असतो तो त्याच्यावर असा छानपैकी शिंपडला, कुठल्या भाजीची पण गरज नाही. तर असे काही कम्फर्ट फूड माझे आहेत. तुला माहिती आहे जेव्हा मी पुण्याला येतो ना तेव्हा पुण्याहून मुंबईला परत येताना ते लोधाच्या ज्या नवीन बिल्डिंग झाल्या एक्सप्रेसवे सुरू होतानाच त्याच्या आधी जे सगळे रेस्टॉरंट्स आहेत तिकडे मी नेहमी थांबतो आणि ती भाकरी जी तू म्हणतो आहे ती तिकडे भाकरी आणि ऑफकोर्स मला नॉनव्हेज आवडतं तर भाकरी आणि चिकन तिकडे खायचं आणि मग निघायचं मुंबईसाठी. तो एक मेन. आणि तेच मला वाटतं की इव्हन हे सुद्धा म्हणजे हे झालं किंवा इव्हन पोळी जरी असेल म्हणजे जे असं ताजं ताजं बनवलेलं जे तुमच्या एकदम ताटामध्ये येतं ना, तर ते मग साधी भोपळ्याची जरी भाजी असेल पण ती जस्ट आत्ता कढईतनं बाजूला म्हणजे ताट काढले त्या वाफा येत आहेत आणि त्या तुम्ही ताटात वाढून घेता आणि फक्त भाजी आहे आणि पोळी आहे आणि सोबत एखादी चटणी. मी खूप चटणी लवर आहे, मी खूप चटणी खातो. स्पेशली सोलापूरची शेंगदाणा चटणी मला खूप आवडते, म्हणजे असतेच ताटामध्ये. असं जर असेल तरी बास पंचपक्वान्न सारखं फिलिंग येतं मला असं वाटतं. माझे 2 प्रश्न आहेत. एक आहे तू महाराष्ट्र खूप फिरलायस, इंडिया खूप फिरलायस आणि जगही फिरलायस. थोडं फिरलोय पण फिरलोय. बट मोर दॅन मेनी असं मी म्हणेन. तर अशी कोणती ट्रॅव्हल टिप्स आहेत ते तुला असं वाटतं की आपल्या लिस्नर्सनी आणि व्ह्युअर्सनी जरूर घेतले पाहिजे? ट्रॅव्हल टिप्स मी असं म्हणेन की कायम फिरायला जाताना आपण स्वतःला विचारायला पाहिजे की नक्की मी का फिरायला चाललोय. म्हणजे आता मी छानपैकी मला काहीच करायचं नाहीये म्हणून चाललोय का, किंवा मला खूप गोष्टी एक्सपिरियन्स मला घ्यायचा आहे म्हणून मी चाललोय का. जर हे पक्क असेल ना की मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा, माझ्या पार्टनरसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून मी चाललोय का. जर तुम्हाला मोटिव्ह तुमचं माहिती असेल ना, त्या पद्धतीने आयटनरी प्लॅन करता येते आणि मग तिकडे जाऊन तुमच्या एक्सपेक्टेशनला इश्यू नाही येत असं मला काय वाटतं. व्हेरी गुड. म्हणजे जर तुम्ही परत मी काय असं म्हणतो, जर तुम्ही हनीमूनला चाललाय तर तुमच्या प्रायोरिटीजच वेगळ्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही अॅनिव्हर्सरीसाठी चाललाय किंवा छानपैकी तुम्ही एक्सप्लोर करायला चाललाय, ट्रेकसाठी चाललाय, कुठल्या गोष्टीसाठी चाललाय स्वतःलाच विचारायला पाहिजे आणि त्यानुसार ट्रिप प्लॅन करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की ट्रॅव्हल करणं म्हणजे ही पैसे कमवल्यानंतर करण्याची गोष्ट आहे किंवा रिटायरमेंट नंतर करण्याची गोष्ट आहे. तर असं अजिबात नाही मला वाटतं. पैसे कमी असून सुद्धा तुम्हाला ट्रॅव्हल करता येतं. ओके. पैसे कमी जरी असले तरी तुम्हाला परदेश सुद्धा फिरता येतो असं मला वाटतं. तुमचे फक्त प्राधान्यक्रम जो आहे तो बदलावा लागतो. ठीक आहे, तुमचे 2-3 फ्लॅट नाही होणार, एकच असेल. तुम्ही गोष्टी बदला. तर मला असं वाटतं की ट्रॅव्हल करणं हे जसं जसं आपण कमवायला लागतो, जसे वयात येतो तशी करण्याची गोष्ट आहे. जी गोष्ट मी 30 वयाचा असताना करू शकतो ती 50 किंवा 60 असताना नाही करू शकत. त्यामुळे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत ना की परत मी पुस्तकाचंच उदाहरण देईन. पुस्तकं किंवा चांगल्या कलाकृती, चित्रपट, वेब सिरीज या सतत पाहण्याची गोष्ट आहे. एकदा मी रिटायर्ड होईन आणि मग या सगळ्या गोष्टी करेन असं नाहीये, पण या आपल्याला कुठेतरी शेप करत असत असं मला वाटतं. आय गेस म्हणूनच आम्ही म्हणतो की चलो बॅग भरून निकल पडो, की आजच तुम्ही निघा. कारण तू एक मेन्शन केलं की ओके जे तुम्ही जर तुम्ही 30 वर्षाचे आहात जे तुम्ही करू शकताय ते दॅट इज व्हेरी डिफरंट टू जर तुम्ही
50 किंवा 60ची असाल, राईट? Right. म्हणजे बंजी जम्पिंग इज हो, वन, हो, हो. स्काय डायव्हिंग, अगदीच. स्की लेसन जर तुम्हाला घ्यायचे असतील. सो डेफिनेटली हा एक पॉईंट आहेच. हम्म. पण वेन इट कम्स टू बजेट, राईट? हम्म, हम्म. आणि तू म्हणालास आता की तुमचं बजेट वेगळं असेल पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. हम्म. ह्याच्यात थोडं आपण खोलात जर जाऊ शकलो, हम्म. कारण तुझे व्हिडिओज पण खूप, म्हणजे प्रत्येक डिश तू ट्राय करतो तेव्हा ते एक पैशाची चाईम येते हम्म, हम्म, आणि हम्म. त्याच्यात तू मेन्शन करतोस की ओके, ही 50 रुपयाची मिसळ आहे हम्म. किंवा हा 40 रुपयाचा वडापाव आहे. बरोबर. सो ट्रॅव्हल करताना मी माझं बजेट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, हम्म. जर तुला ह्याच्यावर काय सांगता आलं? मला असं वाटतं की काय आहे की आपण बघितलं की आधीच्या पिढ्यांपासून आपण बघितलं तर जनरली मराठी कुटुंबांमध्ये ना आपण जितकं आपल्या संपत्तीचं नियोजन करतो की कशात इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कशात मला फ्लॅट काय, या सगळ्या गोष्टी आपण ट्रॅव्हलचं नाही करत. तर मला असं वाटतं की आपला जो आपण जे महिन्याला कमवतो त्याच्यामध्ये मी ट्रॅव्हलवरती किती पैसे खर्च करणार त्याचं नियोजन करायला पाहिजे, त्याचा वेगळा फंड ठेवायला पाहिजे असं मला कायम वाटतं. कारण चुकीचं पण मी म्हणणार नाही, कारण आता बरेच लोक जे आहेत ना ते खूप तळागाळातनं आलेत, स्ट्रगल करून करून ते शहरामध्ये आलेत आणि मग अशा वेळी असं वाटतं की नाही मला पैसे कमवायचे. त्यामुळे मी ती मानसिकता चुकीची म्हणत नाही, जी आपल्या आजी आजोबांची होती, आई वडिलांची होती. त्यांचे स्ट्रगल्सच वेगळे होते, कारण सर्व्हायवलचा स्ट्रगल होता. पण आता आता आपली ही जी पिढी आहे, मला असं कायम वाटतं की प्रवास करणं हे वेगळ्या पद्धतीचं शिक्षण असतं. त्यामुळे मी म्हणेन की वेगळा फंड काढा. SIP कसे आपण वेगळं टाकतो तसं महिन्याला वेगळे पैसे आपण टाकायला पाहिजे ट्रॅव्हलसाठी. मग एवढा ताण येत नाही. आणि परत मी म्हणतो की जवळ जा तुम्ही किंवा अशा ठिकाणी जा जिथे स्वस्त आहे. करेक्ट. आणि तशा पद्धतीने तुम्ही छान ट्रॅव्हल करू शकता. आणि मी परत म्हणतो की आपण पुण्यवनात आपण भारतात आहोत. भारतात खूप डेस्टिनेशन आहेत जे स्वस्तात सुद्धा आरामात होऊ शकतात असं मला वाटतं. आणि मला परत वाटतं की आधी महाराष्ट्र फिरावा, मग भारत फिरावा आणि मग जग फिरावं असं मला वाटतं. अँड आय टोटली अग्री. आणि तू एक मेन्शन केलं की ट्रॅव्हलर आणि टुरिस्ट हम्म. ह्याच्यात फरक आहे, हम्म. राईट? हम्म. म्हणजे काय? मला असं वाटतं की टुरिस्ट जो असतो तो बऱ्यापैकी साईट सीइंगवर प्रायोरिटी असते. काय काय गोष्टी मला बघायच्या आहेत. हां. आणि ट्रॅव्हलर जो असतो तसा भर अनुभवांवर असतो. मला काय अनुभव मिळेल, एक्सपिरियन्स मला त्यातनं काय मिळणार आहे. हो. आणि मग जेव्हा एक्सपिरियन्सवर तुमचा भर असतो तेव्हा मी 7 गोष्टी नाही बघितल्या 4 दिवसामध्ये, एकच गोष्ट केली, पण तो अनुभव मी पुरेपूर घेतला आणि त्याचा मला आनंद आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप मोठा फरक आहे. सुरुवात ही टुरिस्टनीच होते कायम आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये. आपण गाडी शिकताना पहिला गिअरकडे बघतो, पहिला टाकलाय दुसरा, आपली सुरुवात असते. पण जसं जसं आपण परत परत फिरायला लागतो तसं मला असं वाटतं की तसा आपला प्रवास हा टुरिस्टपासून ट्रॅव्हलरकडे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही अनुभव घ्यायला लागता ना तेव्हा परत तेच आहे की ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. म्हणजे अजूनही मी सांगू शकतो एक क्षण की जेव्हा मी पहिल्यांदा आयफेल टॉवर बघितला, जेव्हा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती सूर्यास्त बघितला, म्हणजे मी किती म्हणजे म्हातारा झाल्यावर सुद्धा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा मला ती गोष्ट आठवेल. कायम लक्षात राहणारी ती गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की टुरिस्ट टू ट्रॅव्हलर म्हणजे साईट सीइंग पासून अनुभवापर्यंत पोहोचायचं आहे असं मला वाटतं. आणि तू त्या स्पेक्ट्रमवर ट्रॅव्हलरला पोचला आहेस की दर नाही. ट्रिप नंतर तू मी जवळ म्हणेन जात की मी राहतोस? पण अजून प्रवासातच आहे. हा पण प्रवासच आहे ना एक पद्धतीचा. Correct. आणि मी पण त्याच प्रवासात आहे असं मी म्हणेन. मला माहित नाही मी ट्रॅव्हलर आहे का टुरिस्ट आहे. पण परत तेच आहे की प्रत्येक गोष्ट नव्यानी तितक्याच कुतूहलाने, कारण परत आपल्यातलं कुतूहल मेलं ना तर मला असं वाटतं की खूप बोरिंग आहे आयुष्य. मग आपलं कुतूहल आहे म्हणूनच गंमत आहे. तर मला वाटतं की ते जिवंत सतत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ते कुठेतरी प्रवास शिकवतो. त्यामुळे मी पण ट्रॅव्हलर होण्याच्या प्रवासातच आहे असं मी म्हणेन नक्कीच. ऑसम. सुकेत, थँक्यू सो मच तू आमच्या ह्या पॉडकास्टवर आलास. मी नेहमी बकेट लिस्टबद्दल बोलत असतो की मला कंट्रीजच्या बकेट लिस्ट पाहिजे आहेत, स्टेट्सच्या बकेट लिस्ट पाहिजे आहेत. पण तुझा यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर माझी पुण्याची बकेट लिस्ट, कोल्हापूरची बकेट लिस्ट, साताऱ्याची बरोबर, बकेट लिस्ट खाण्याची. तयार झाली आहे. वा, सो थँक्यू. आपल्या व्ह्युअर्ससाठी परत एकदा तुझ्या दोन्ही चॅनल्सचं चे डिटेल्स तू देऊ शकलास, दॅट विल बी बेटर. Yes. आणि जनरली मी पॉडकास्ट एंड करतो कॅमेरात बघून आणि सांगतो की ओके, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब वीणा वर्ल्ड चॅनल. पण आय थिंक तू त्याच्यात प्रो आहेस, तर तूच आपल्या व्ह्युअर्सना ते सांगितलंस तर बरं होईल. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फक्त व्हिडिओ बघणं हे एक प्रकारचं पाप आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे. तर तुम्ही पुण्याचं काम करताय. तर आमचा चॅनल आहे सुकीर्त जी नावाचा आणि उर्मिला निंबाळकर. तर या दोन्ही चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा. आणि फक्त स्वतःच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारताला
जे जगभर फिरवत आहेत अशा वीणा वर्ल्डच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि ह्यांचा जो पॉडकास्ट आहे अराउंड द वर्ल्ड तो नक्की बघा आणि फक्त बघू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला तो शेअर सुद्धा करा. ऑसम. सुकीर्त, थँक्यू सो मच. Thank तू you. आमच्या पॉडकास्टवर आलास. मलाच खूप छान वाटतंय. आणि आमचं एक मेमरीज बुक आहे, बरं. त्याच्यात तुझा एक मेसेज आणि तुझी सही जर तू आम्हाला देऊ शकलास तर दॅट इज आर अराउंड द वर्ल्ड विथ सुकीर्त. ह्याची एक मेमरी तर राहीलच, पण तुझ्याकडून आज आम्ही गेल्या 1 तासात खूप शिकलो. त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यू, इट्स माय ऑनर. आणि तुम्हाला पण हा एपिसोड कसा वाटला हे जरूर कमेंट्समध्ये सांगा. सी यू ऑन द नेक्स्ट एपिसोड.